ग्रेट. सो पाठ टेकून बसा. शक्य तेवढं शरीर तुमचं रिलॅक्स करा, विशेषतः खांदे, पाठ, पाय, कपाळावरच्या आठ्या. त्या म्हटल्या की आपोआप हसू आलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर. असं. ते डोळे बंद करा. श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. आणि आता तुमच्या समोर जे जे प्रॉब्लेम्स आहेत, एकूणच तुमच्या आयुष्याची जी काही अ, स्थिती, स्टेज आहे, ओके, त्याच्यात 1 ते 10 आकड्यामध्ये 10 बिंग द हायेस्ट, सगळ्यात जास्त त्रास. ओके. या स्केलवरती तुमचं आयुष्य कुठे आहे? 0 म्हणजे अजिबात त्रास नाही, मज्जा चालली आहे आयुष्यामध्ये. 10 म्हणजे नाही हो, आता काढा ह्यातनं बाहेर कोणीतरी, असं झालेलं आहे. हा आकडा तुमचा तुमच्यापाशी डोक्यात ठेवून द्या. हा तुमचा पॉइंट ए असणार आहे. विशेषतः जी मंडळी पहिल्यांदा हे ऐकतायत त्यांच्यासाठी. ओके. ब्रीदिंगवर फोकस करायचंय. डोळे बंद करा. आणि मनातल्या मनात तुमचं तुम्ही स्वतःला बॅरियर्स डाऊन, बॅरियर्स डाऊन, बॅरियर्स डाऊन ही सूचना द्यायची. ओके. तुम्हाला जेवढ्या वेळा करावंसं वाटेल तेवढ्या वेळा हे रिपीट करा. बॅरियर्स डाऊन, 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 बॅरियर्स डाऊन अँड बॅरियर्स डाऊन. ओके. सेकंड राऊंड. Barriers down, 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 barriers down. स्वतःला फक्त एवढंच सांगायचंय, माझे प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये मीच क्रिएट केलेल्या सगळ्या बॅरियर्स आज मी सोडून देत आहे. आणि स्वतःला माझे प्रॉब्लेम्स सोडवण्याची, त्यातून पूर्णपणे बाहेर पडण्याची परवानगी देत आहे. माझे प्रॉब्लेम्स सोडवण्यामध्ये जे बॅरियर्स मीच निर्माण केले ते मी सोडून देत आहे. आणि माझ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्याची मी स्वतःला परवानगी देत आहे. ओके? जेव्हा तुम्ही रेडी असाल तेव्हा डोळे उघडू शकता. दोन्ही हात एकमेकावर जोडले तरी हरकत नाही, चेहऱ्यावरून फिरवले तरी हरकत नाही. ओके. किती जण असे आहेत ज्यांची इंटेन्सिटी आत्ता ह्या क्षणी 7च्याही पुढे आहे? 7 आहे, 8 आहे, 9, 10 पण आहे. अहो, अजून आकडे सांगितले असते तर अजून पण झाले असते. ओके. ठीक आहे. ऍब्सोल्युटली ओके. सो जेवढे हात वर झालेत, जे कॅमेरे बंद आहेत त्यांचे नाही झालेले, राईट? सो जस्ट नो दिस की तुम्ही एकटे नाही आहात. करेक्ट. आत्ता ह्या क्षणी इथे आपण 60 जण मिळून जे काही एनर्जी फील्ड तयार करतो आहोत, तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनचा जर्नी इथून सुरू होणार आहे. सो ग्रुपची जी काही एनर्जी असते, ग्रुपचं मिळून जे काही हिलिंग असतं, त्याच्यात इथे जसे तुम्ही काही जण अगदीच नवीन आहेत, पहिल्यांदाच ऐकतात, काय चाललंय माहित नाहीये, का आलोय तेही कदाचित माहित नाहीये, मेसेज आला म्हणून लॉग इन केलंय, असेही असू शकतील. शिवाय असेही काही जण आहेत जे ह्या सेल्फ हिलिंगच्या, सेल्फ हेल्पच्या स्किल्सना इतकं त्यांनी
छान आत्मसात केलेलं आहे की ते स्वतःलाच नाही, आता कम्युनिटीला सुद्धा हील करायला सुरू केलेलं आहे. सो या सगळ्या कलेक्टिव्ह एनर्जीचा तुम्हा सगळ्यांनाच एकत्रितपणे फायदा होणार आहे. ओके, सो सेशन सुरू करूया. आज आपण मेनली अगदी थोडक्यात HPP आणि व्हॉट्सअप कोर्स काय आहेत याची माहिती घेणार आहोत. ओके, HPP कोर्समध्ये नक्की काय होतं, HPP विथ योगिनी काय प्रकार आहे हे तुम्हाला आज समजेल. व्हॉट्सअप कोर्स काय प्रकार आहे तेही तुम्हाला समजेल. आपण हे 2 कोर्सेस घेतो आणि हे ज्यांनी केलेले आहेत त्यांना सुद्धा काही नव्या गोष्टी कळतील, कारण प्रत्येक काही ठराविक बॅचेस नंतर आपल्या HPP कोर्समध्ये बरीचशी डेव्हलपमेंट येत असते. नवीन विषय ऍड होतात, विषय मांडण्याची पद्धत बदलत असते, आणखीन काही ऍडव्हान्स टेक्निक्स घेतली जातात. ओके, सो सगळ्यांनाच या पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये काहीतरी नवीन ऐकायला मिळणार आहे, हे मेरी गॅरंटी. डन. ओके, हे झाल्यानंतर आपण नेहमी जसं करतो तसं झूम मध्ये हँडरेजचा ऑप्शन असतो. तो हँडरेजचा ऑप्शन यूज करून तुम्ही तुम्हाला जे प्रश्न पडले, विशेषतः ज्यांनी हे कोर्स नाही केलेले आहेत त्यांचे प्रश्न मला अपेक्षित आहेत. ज्यांचे कोर्स झाले, कोर्सच्या टेक्निक बद्दलचे प्रश्न जे आहेत त्याच्यासाठी आजचं सेशन नाहीये. क्लिअर. सो हे विशेषतः HPV मास्टर्सना सांगते की ताई, ते अमुक अमुक टेक्निक आहे, ते कसं करायचं ह्याच्यासाठी आपली वेगळी जागा आहे, तिकडे आपण भेटतो आहोतच. ओके, हे आजचं सेशन ज्यांना यातलं नाही काही माहिती आहे, सेल्फ हेल्प पण करता येते, त्या उपर सेल्फ हिलिंग पण करता येतं, हेच ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी म्हणून हे आजचं सेशन मेनली आहे. ठीक आहे, गुड. येस, मला स्क्रीन दिसायला लागली की प्लीज सांगा. मी तुम्हाला म्हटलं होतं तुमच्याजवळ नोटबुक आणि पेन असू देत. सो जे काही तुम्हाला लिहून घ्यावं असं वाटेल ते लिहून घेऊ शकता. कुठे स्क्रीनशॉट काढून घ्यावा असा वाटला, ही माहिती मला पाहिजे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, घेऊ शकता, काही हरकत नाहीये. कारण हे सेशन एनिवेज नंतर माझा जो युट्यूब चॅनल आहे तिथे अपलोड होणार आहे, हे पब्लिकसाठी ओपन असणार आहे. ओके, सो व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन यू थिंक इट इज इम्पॉर्टंट फॉर यू, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, चलेगा, नो प्रॉब्लेम. येस, असं. सो आज काय होईल, HPP कोर्सचं स्वरूप, व्हॉट्सअप कोर्सचं स्वरूप आणि तुमची प्रश्नोत्तर, अगदी सुटसुटीत सेशन असणार आहे हे. येस, खूप साऱ्या स्लाइड्स आणि खूप सारी माहिती हे तुमच्यासाठी आज नसणार आहे. मला जी मंडळी पहिल्यांदाच भेटत आहेत, आय एम शुअर ती मंडळी कदाचित माझ्या चॅटबॉट नंबरवरून माझ्याशी कनेक्टेड असतील. ओके, सो तरीही थोडक्यात परिचय करून देते. त्या कोर्समध्ये किंवा त्या नंबरवरून तुम्हाला माझी माहिती मिळालेली असणार आहेच आहे. पण मी काशीमणी योगिनी आणि मी गेली 5 वर्ष सेल्फ हेल्प, सेल्फ हिलिंग या दिशेने वेगवेगळे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कोर्स घेत असते. त्याआधी मी जवळपास 18 ते 19 वर्ष कॉर्पोरेट्समध्ये काम केलंय. आणि हेलिंगकडे मी वळले कशी, तर मला स्वतःलाच काही प्रश्न होते, मला स्वतःलाच काही कुतूहल होतं आणि काही उत्तरं शोधत होते मी. सो ती शोधता शोधता असं लक्षात आलं की हे दुसऱ्यांवर अवलंबून राहून, कोणता तरी हिलर, कोणीतरी क्रिस्टल देणारी व्यक्ती, कोणीतरी पत्रिका बघणारा माणूस, यांच्यावर अवलंबून राहून मला माझे प्रॉब्लेम नाही सोडवता येते. खूप वेळ जातो, योग्य व्यक्ती भेटेल का याची खात्री नसते. सो मग असं जर आहे तर आपले एफर्ट्स एनिवे ते वापरले जात आहेत, ते योग्य कारणी वापरूया आणि हे सगळं शिकून घेऊया. शिकून घेतल्यानंतर असं वाटायला लागलं, अरे हे इतकं छान आणि इतकं सोपं आहे की हे इतरांना शिकवायला पाहिजे. म्हणून मग गेल्या 5-5.5 वर्षांमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस घेत असते. आणि आता सध्या हे जे 2 मोठे कोर्सेस आपले चालू आहेत, ह्याच्याखेरीज इतर बरंच काही काही चालू असतं, पण आज आपण फोकस सेशन या 2 कोर्सेससाठी घेतो आहोत. पहिला कोर्स जो आहे HPP विथ योगिनी. म्हणजे काय, HPP म्हणजे काय, त्याचा फुलफॉर्म काही आहे का, काय असतं बुवा HPP, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या फेसबुक वॉलवर वाचायला मिळतील. जर तुम्हाला इच्छा असेल तर मी त्याची लिंक तुमच्याशी शेअर करेन. व्हॉट्सॲप कोर्स जो आहे तो प्रॅक्टिकली तुमच्याकडे फक्त व्हॉट्सॲप नंबर असणं पुरेसं आहे. चालू असलेला व्हॉट्सॲप नंबर हवा, एवढीच त्याची रिक्वायरमेंट आहे. HPP साठी थोडी जास्त कमिटमेंट लागते, पण ती कमिटमेंट शक्य ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी व्हॉट्सॲप कोर्सचा पर्याय आहे. आज आपण हे समजून घेऊया दोन्हीचं स्वरूप काय, त्याच्याचबरोबर दोन्हीमध्ये फरक काय, कोणाला कोणता कोर्स चूज केला तर फायदा होईल, हे सुद्धा आपण आज बघूया. ओके, सो दिस इज व्हॉट आय एम आणि मी जे काही काम करते, आपण मिळून जे काही शिकणार आहोत HPP कोर्स,
त्यातून तुम्ही अचीव काय करणार आहात? HPP विथ योगिनी कोर्स असो किंवा व्हॉट्सअप कोर्स असो, तुम्ही अचीव काय करणार आहात? तर तुम्ही स्वतःचं हिलिंग करायला सुरुवात करून तुमच्या आजूबाजूचं जे जग आहे, तुमचं आपलं प्रत्येकाचं जग ना अगदी छोटंसं असतं, बरोबर ना? घरातली माणसं, माझ्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी, माझी मुलं, माझं कुटुंब, मी जिथे काम करते ते लोक, माझे नातेवाईक, आपलं छोटंसं जग असतं, राईट? जर तुम्ही स्वतःला हील करायला सुरुवात केली, स्वतःवर काम करायला सुरुवात केली, स्वतःची एनर्जी क्लीन करायला सुरुवात केली, तर ऑटोमॅटिकली काहीही न करता, वेगळे एफर्ट्स न टाकता, या तुमच्या आजूबाजूच्या जगामध्ये सुद्धा त्याचे इम्पॅक्ट दिसायला लागतात. ओके. सो आपण ह्या दोनही कोर्सच्या मदतीने, विशेषतः HPP विथ योगिनी या कोर्सच्या मदतीने स्वतःला हील करत जातो. कशासाठी? सो दॅट आपल्या आजूबाजूचं जग जे आहे ते आपल्या आणि आपल्या घरच्या लोकांसाठी सुद्धा छान व्हावं. याच्यात आपण 4 एरियाजवर काम करतो. आपलं, मी त्याला नेहमी म्हणते की हे आपल्या आयुष्याचं प्रगती पुस्तक असतं. हेल्थ, वेल्थ, रिलेशन आणि प्रोफेशन. या 4 एरियाजमध्ये जर चांगले मार्क असले, छान मार्क असले, तर आपण म्हणू शकतो की येस, आयुष्य जगणं जमलंय आपल्याला. करेक्ट? हेल्थ, वेल्थ, रिलेशन आणि प्रोफेशन या चारही एरियाजमध्ये कोणत्याही एका भागात जर गडबड झाली ना, हेल्थ जर गडबडली, तर त्याचा थेट परिणाम जो होतो तो तुमच्या रिलेशन्सवर होतो, तुमच्या कामावर होतो आणि अल्टिमेटली तुमच्या मनी रियालिटीवर होतो. समजा ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी प्रोफेशनल लाईफमध्ये स्ट्रेस असेल, तिथे काही गडबड झाली तर त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होणार आहे, तुमच्या रिलेशन्सवर होणार आहे आणि अल्टिमेटली वेल्थवर होणारच आहे. सो हे चारही जे भाग आहेत ना, हे वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत. ठीक आहे, फक्त हेल्थच बिघडली आहे, बाकी सगळं एकदम भारी मस्त असं नसतंय. सगळे एकमेकांवर परिणाम करतात आणि सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्याचाच दुसरा अर्थ असा की जर तुम्ही एका एरियावर काम करायला सुरुवात केली आणि तो ठीक करायला सुरुवात केली, तर बाकीचे एरियाज सुद्धा हळूहळू छान व्हायला लागतात. बिकॉज इट इज ऑल इंटरकनेक्टेड. क्लिअर झाला हा पॉईंट? का करायचं हे कोर्सेस करून, तुम्हाला फायदा काय हे तर आधी सगळ्यात पहिलं कळू दे. कोर्समध्ये काय होणार आहे ती नंतरची गोष्ट. फायदा काय आहे तर तुमच्या ह्या चारही एरियाजमध्ये, मगाशी जो तुम्ही आकडा स्वतःसाठी फिगर आउट केलात 1 ते 10च्या स्केलवर, तुमचं तुम्हाला माहित असणार आहे. त्याच्यात हेल्थवर स्केल अप केलं तर किती मिळतील, रिलेशनमध्ये किती इंटेन्सिटीचे प्रॉब्लेम्स आहेत, प्रोफेशनल लाईफमध्ये काय होतंय आणि त्यामुळे वेल्थमध्ये काय होतंय, तुमचं तुम्हाला जर या चारही एरियाजमध्ये सांगितलं. आता करूया चला. तुम्ही जी वही समोर ठेवली आहे त्याच्यामध्ये फिगर आउट करा, हेल्थमध्ये 1 ते 10च्या इंटेन्सिटीवर तुमचे प्रॉब्लेम्स किती इंटेन्स आहेत, वेल्थमध्ये काय होतंय, रिलेशनमध्ये काय होतंय आणि प्रोफेशनमध्ये काय होतंय. येस. सो ते जर तुम्ही लिहून काढलत ना, तर तुमचं तुम्हाला ठरवता येईल की ओके, ह्या प्रकारच्या सेल्फ हेल्प किंवा सेल्फ हिलिंगच्या टेक्निक्स शिकण्याची मला गरज आहे का. मगाशी मी प्रश्न विचारला तसं 6-7च्या पुढे जर तुम्ही यातल्या कोणत्याही भागात असाल ना, तर कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तुम्हाला यातलं काहीतरी शिकणं भाग पडणार. येस. कारण इम्युनिटी खराब होते ओव्हरऑल आयुष्याची आणि त्यामुळे क्वालिटी पण खराब होते सगळ्या आयुष्याची. पटतंय? येस. ओके. सो HPP कोर्स काय आहे? HPP कोर्स कसा होतो हे थोडक्यात सांगते आधी, कारण ते सोपं आहे. हे लिहून घ्या कसं होणार आहे, कारण याबद्दल शंका असतात आणि ह्याच गोष्टी आपल्या कोर्सला इतर सर्व कोर्स, बऱ्याचशा कोर्स पासून मी म्हणेन, वेगळ्या काढणाऱ्या आहेत. सगळ्यात पहिली पायरी ऑफकोर्स रजिस्ट्रेशन. तुम्ही फी भरल्यानंतर तुमचा समावेश व्हॉट्सअप ग्रुपमध्ये केला जातो. आपला कोर्स जो आहे हा 10 दिवसांचा कोर्स आहे. 10 दिवसांचा म्हणताना 10 सेशन्सचा कोर्स आहे. ठीक आहे. सो मध्ये 2 दिवस सुट्टी असते, शनिवार रविवार जेव्हा येतो तेव्हा. ही 10ही सेशन्स लाईव्ह होतात. मी कुठल्याही सेशन्सचं, HPP मास्टर्स लेव्हलच्या कोणत्याही सेशनचं हे घ्या रेकॉर्डिंग आणि तुमचं तुम्ही बघा, हे आपण करत नाही. जसं आत्ता तुम्ही आणि मी समोरासमोर बसलोय तसंच ही लाईव्ह सेशन्स होणार आहेत. बरं, पण मग लाईव्ह सेशन्स मला अटेंड नाही करता आली, एखादं सेशन मिस झालं किंवा मला त्याच वेळेत नेमकं काम असतं, मला शक्यच नाही अटेंड करणं, मग माझ्याकडे काय पर्याय आहे? तर लाईव्ह सेशन झाल्यानंतर इमिजिएटली 1 ते 2 तासामध्ये तुम्हाला त्या दिवसाच्या लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग सुद्धा दिलं जातं. क्लिअर? सो रेकॉर्डिंगचा फायदा हा आहे की तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड केलं तरी सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग बघून रिव्हिजन करू शकणार आहात. लाईव्ह सेशन मिस झालं तरी तुमच्याकडे रेकॉर्डिंगचा बॅकअप आहे. या रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तुमच्याकडे 3 महिने राहतो. ओके. 8 दिवस नाही, 1 महिना नाही, 3 महिने, 90 दिवस तुम्हाला हे रेकॉर्डिंग
कितीही वेळा बघता येऊ शकतं. पूर्ण 10 दिवसांचं रेकॉर्डिंग तुम्हाला दिलं जातं. सो देर इज नो चान्स की मला विषय नाही कळला, माझं सेशन मिस झालं, मी काय करू, असं होत नाही. ओके. हॅव्हिंग सेड दॅट, जेव्हा तुम्ही या कोर्सला एनरोल कराल ना, तेव्हा हे डोक्यात ठेवा की रेकॉर्डिंग मिळणार आहे म्हणून मी लाईव्ह सेशन्स नाही अटेंड करत. हे होऊ देऊ नका. लाईव्ह सेशन्समध्ये आत्ता तुम्हाला समजत असेल की तुम्ही हे बोलत असताना मगाशी जी आपण छोटी ऍक्टिव्हिटी केली तेव्हा आणि आताच्या या एनर्जी फील्डमध्ये तुम्ही आहात तेव्हा, तुम्ही जेव्हा मेंटली आणि फिजिकली प्रेझेंट असताना ती तुमची कमिटमेंट असते, तिथेही तुमचं हिलिंग ऑलरेडी सुरू झालेलं असतं. ठीक आहे. सो लाईव्ह सेशन्स आणि रेकॉर्डिंग दोन्हीचाही पर्याय तुमच्याकडे असणार आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला दिल्याच जाणार नाही, ते आयदर ऑर नाहीये, इट विल बी देअर. असे अनेक ऑनलाईन कोर्स कदाचित तुम्ही आजवर केलेले असतील, राईट? सो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये? कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर प्रॅक्टिस करताना जे काही शिकलो आपण, किती जणांनी आजवर वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत? ऑनलाईन कोर्सेस केलेत. ओके, जस्ट चॅटबॉक्स मध्ये टाईप करून पाठवा मी. असे खूप सारे कोर्सेस चॅटबॉक्स मध्ये टाका, चालेल. खूप कोर्सेस आपण गेल्या विशेषतः 3-4 वर्षांमध्ये जी सोशल मीडियावर उपस्थित आहेत मंडळी, त्यांना तर माहिती आहे, राईट? तुम्हाला सगळ्यांनाच तो जो अनुभव येतो ऑनलाईन कोर्सचा, तो छान असूच शकतो, प्रश्नच नाही. कारण सध्या या सगळ्या विषयावर खूप काम होत आहे आणि ऑनलाईन कोचिंगला आपण सगळेच जण सरावलो, सगळेच जण कम्फर्टेबल झालेलो आहोत. करेक्ट. प्रॉब्लेम कुठे होतो? कोर्स संपल्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल प्रॅक्टिस करायची वेळ येते तेव्हा प्रॉब्लेम होतो. प्रश्न कुठे विचारायचे, हँडहोल्डिंग कोण करणार, जे शिकलो थिअरीमध्ये ते प्रॅक्टिकली अप्लाय करताना ज्या अडचणी येतात त्या कोण सोडवणार, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते येतात कारण कम्युनिटी नसते, कम्युनिटीचा सपोर्ट नसतो. ट्रेनर किंवा कोच जो असतो तो शिकवून मोकळा होतो आणि नंतर बघा तुमचं तुम्ही गायब होतात कोचेस. अनुभवलं हे? येस. सो आपल्या कोर्समध्ये HPP चा उद्देशच हा आहे. पहिला उद्देश हा आहे की घरोघरी एक तरी हीलर असायला हवा. हा. दुसरा उद्देश हा आहे की अशी एक कम्युनिटी तयार व्हायला हवी, असं एक कुटुंब तयार व्हायला हवं जे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असेल ना तरी एकमेकांना सपोर्ट करत राहील, एकमेकांचा हात धरून पुढे पुढे नेत राहील. येस. सो कम्युनिटीचा सपोर्ट तुम्हाला लाईफ टाईम असतो. आपले ग्रुप्स जे आहेत ते कायम ओपन असतात, 24 तास ओपन असतात, कधीही मी बंद करत नाही. खूपच दंगामस्ती व्हायला लागली तर मॅजिकल माइंडसेट थोडा वेळ बंद ठेवते. बाकीचे ग्रुप्स तर अजिबातच बंद नसतात. तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा, अगदी कोर्स झाल्यानंतर महिन्याभराने, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी सुद्धा कोणतीही शंका आली तरी तुम्हाला त्याच्यावरती उत्तर मिळणार, हे नक्की. क्लिअर? सो HPP मास्टर्स हा कोर्स होतो कसा? पहिलं तर व्हॉट्सअप ग्रुप बनेल तुमचा. तुम्ही लाईव्ह सेशन्स अटेंड करणार, जसं आता अटेंड करता आहात झूम सेशन तसंच. शिवाय तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा वेळोवेळी ऐकणार आहात, तुमच्या तुमच्या नोट्स तुम्ही लिहून घेणार आहात. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा कम्युनिटी मधून पण तुम्हाला मदत मिळत राहणार आहे. दिस एंटायर डिझाईन इज मेड इन अ वे ज्यामध्ये तुम्ही शिकताय. ओके, आज तुम्ही माझ्यासमोर बसला आहात, 1 तास वेगळा काढलाय, शनिवारची रात्र आहे, कुटुंबाबरोबर मस्त एखादा सिनेमा लावून किंवा जेवायला बाहेर जाऊन वेळ घालवू शकला असता. तरीही तुम्ही हा वेळ स्वतःचा दिलेला आहे, एफर्ट दिलेले आहेत. ते वाया जाता कामा नये, त्याचं पुढे काहीतरी छान कन्स्ट्रक्टिव्ह तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारं झालं पाहिजे. हा एकमेव उद्देश आहे, म्हणून ह्या प्रकारे हा कोर्स डिझाईन केलेला आहे. क्लिअर झालं इथपर्यंत सगळं? सुपर. सो ह्या 10 दिवसांमध्ये तुम्ही करणार काय आहात, आपण मिळून काय करणार आहोत, काय शिकणार आहोत? येस, या 10 दिवसांमध्ये सगळ्यात पहिलं तुम्ही स्वतःचं हिलिंग करायला शिकणार आहात. ओके. बऱ्याचदा हे असतं की माझ्या कुटुंबात अमुक अमुक व्यक्तीला हा हा इश्यू आहे, तर मी त्याच्यासाठी हे शिकू शकेन का, हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्या व्यक्तीचे प्रॉब्लेम्स डोक्यात ठेवत असतो, त्यांचे त्रास बघवत नसतात, म्हणून आपल्याला काहीतरी मदत त्यांना करावी असं इच्छा असते. पण ऍट द सेम टाइम आपलंही आयुष्य 1 to 10च्या स्केलवर 5च्या पुढेच असतं, 6च्या पुढेच असतं, कदाचित 10च्या जवळ असतं. आपण ते विसरून जातो आणि दुसऱ्यांना मदत करण्याच्या अर्जमध्ये, इच्छेमुळे काहीतरी त्यांचं भलं करूया या इच्छेने सुरुवात करतो. HPP मास्टर्स मध्ये आल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी स्वतःचं हिलिंग करणार. जो डॉक्टर आजारी आहे ना, त्याच्याकडे पेशंटला जायला पण मजा नाही आहे, बरोबर ना? तुम्ही एखाद्या डॉक्टरच्या दवाखान्यात गेलात आणि दिसलं की तो डॉक्टरच शिंकांनी बेजार आहे, त्यालाच काही जरा धूळ लागली तर लगेच ॲलर्जी होते, हे होतंय ते होतंय, त्याच्याकडे जायची इच्छा नाही होणार.
कारण ही इज नॉट रिप्रेझेंटिंग व्हॉट इज डुईंग, ही इज नॉट बिईंग व्हॉट इज डुईंग. तो लोकांना बरं करतोय पण स्वतःला बरं केलंच नाहीये त्याने अजून. करेक्ट. म्हणून HPP मास्टर्समध्ये सगळ्यात पहिली पायरी आहे स्वतःचं हिलिंग करणं. चारही एरियाजमध्ये प्रश्न जे आले होते, मी प्रश्न मागवले जे होते त्याच्यामध्ये खूप जणांनी हे विचारलं होतं की मनी इश्यूज आहेत, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहेत, तर हे HPP त्यावर काम करतं का? येस, तिथूनच सुरुवात करतं HPP. तुमचे हेल्थ इश्यूज, तुमचे वेल्थ इश्यूज, रिलेशनशिप इश्यूज, प्रोफेशनल ग्रोथमध्ये जे काही चॅलेंजेस आहेत किंवा जे काही ड्रीम्स आहेत, डिझायर्स आहेत, नुसते प्रॉब्लेम्सच नाहीत, आपल्या इच्छा पण असतात, आपल्याला मनामध्ये काहीतरी हवंय बुवा, केव्हा तरी एकदा हा अनुभव घ्यायचा आहे बुवा, हेही असतं. सो त्या सगळ्या एरियाजवर आपण HPPच्या मदतीने काम कसं करायचं याचं टेक्निक शिकणार आहोत. पूर्वजांचं हिलिंग करायला सुद्धा आपण शिकतो या 10 दिवसामध्येच. ते का महत्वाचं आहे? बिकॉज आपले अँसेस्टर्स, आपलं जे काही कुटुंब आहे, आपलं जे काही जो काही वंश आहे, हेरिडिटरी आपल्याला जसं त्यांच्याकडनं शरीर मिळतं, DNA मिळतो, आपलं वंश परंपरागत ज्या काही गोष्टी असतात त्या मिळतात, तसंच त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी सहन केलेले त्रास आणि त्यांनी घेतलेले आनंद याचाही काही भाग आपल्यापर्यंत पोहोचत असतो. अनुवांशिक आजार हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा फक्त शरीरापुरता मर्यादित नाही. अनुवांशिक आजार हे तुमच्या भावनांवर सुद्धा परिणाम करतात, शरीरावर तर करतातच, तुमच्या मनी रियालिटीवर सुद्धा करतात, तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा तुमचे अँसेस्टर परिणाम करत असतात. ओके. सो या सगळ्याला हील कसं करायचं हेही तुम्ही बघणार आहात. इनर चाइल्ड हिलिंग हा जो काही खूप मोठा विषय आहे आणि लकीली सोपा विषय आहे, फार अवघड विषय नाही. ओके. त्याही बद्दल आपण समजून घेतो. EFT टॅपिंग, किती जणांना EFT टॅपिंग माहिती आहे? येस, जस्ट टाईप करून मला चॅट बॉक्समध्ये सांगा की येस ऑर नो, EFT टॅपिंग माहित आहे का नाही? ओके. येस. ओके. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते. आपल्या शरीरावर ॲक्युपंक्चर किंवा ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स असतात, माहितीये ना? ठराविक ठिकाणी प्रेशर दिलं, ठराविक ठिकाणी सुई टोचली की जे काही आजार आहेत त्यावर ते प्रेशर किंवा ते पंक्चर काम करतं आणि ते आजार दूर करायला मदत करतं. सेम वे देर आर सम पॉइंट्स, मेरिडियन पॉइंट्स म्हणतात. या मेरिडियन पॉइंट्सवर टॅपिंग केलं की तुमचे सायकोलॉजिकल आणि ब्लॉक्स जे काही असतील, सो सायकोलॉजिकल इमोशनल इश्यूज तर इमिजिएटली नाहीसे होतात टॅपिंग केल्याने. याच्या खेरीज महिनोन महिने किंवा वर्षानुवर्ष बाळगलेले जे ब्लॉक्स असतात ते सुद्धा निघून जायला EFT टॅपिंगची मदत होते. ओके. सो अगदी साधं आणि खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. अक्षरशः 5-10 मिनिटामध्ये कदाचित, जर आज वेळ मिळाला तर आपण एक राऊंड EFT टॅपिंगची करूया बॉडी पेनसाठी. खूप छान मदत होते EFT टॅपिंगची. सो ते तुम्ही शिकणार आहात. बाकी ह्या अनुषंगाने जे विषय समजून घेणं महत्वाचं आहे, थिअरी मधले जे विषय आहेत आणि जे महत्वाचे पण आहेत तेही आपण बघतो. जे म्हणजे चक्र, फ्री विल म्हणजे काय, माझ्या नशिबा पुढे काही आहे का, नसीब से आगे वगैरे वगैरे, ते जे काही खरं असतं का, का त्याच्या पलीकडे मी मी माझ्या आयुष्याचा काही करू शकेल, माझा कंट्रोल असतो का नसतो, का डेस्टिनीच्या पुढे, नशिबाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही म्हणतात ते खरं आहे, हे आपण समजून घेणार आहोत. आणि ज्याचं अगदी एका शब्दात उत्तर द्यायचं ना, तर येस, नशीब सुद्धा बदलू शकतो आपण. पत्रिकेच्या सुद्धा पुढे जाता येतं HPP किंवा सेल्फ हिलिंगच्या टेक्निक्स शिकून घेतल्या तर. ओके. लास्ट जे लिहिलेलं आहे, ब्लॅक मॅजिक किंवा निगेटिव्ह एनर्जी ओव्हरऑलच, म्हणजे ब्लॅक मॅजिक तर एक्स्ट्रीम भाग झाला, पण निगेटिव्ह एनर्जी माझ्या आजूबाजूला, माझ्या कुटुंबात, शेजार पाजार निगेटिव्ह एनर्जी असलेलेच लोक आहेत, ज्यांना नाही चांगलं बघवत, ज्यांना चांगलं बोलता येत नाही, दुसऱ्याचं कौतुक तर सोडूनच द्या, पण जमेल तितका कचरा, मानसिक कचरा कसा टाकता येईल याचा पूर्ण प्रयत्न करत असतात, असे लोक आहेत. सो यांच्याशी कसं डील करायचं? मी भले खूप पॉझिटिव्ह होईन, हे सगळं करेन आणि माझं आयुष्य छान करायला सुरुवात करेन, पण यांचं काय, हे जे आजूबाजूला आहेत त्यांचं काय? सो त्यांच्याशी कसं डील करायचं हेही आपण या 10 दिवसामध्ये शिकून घेणार आहोत. क्लिअर? सो हा 10 दिवसांचा असा कोर्स असणार आहे. 3 महिने तुमच्याकडे रेकॉर्डिंग राहणार आहे. आता लक्षात घ्या की हे एवढं सगळं आपण 10 दिवसात शिकणार आहोत, म्हणजे तुमचा पॉइंट ए जो आज तुम्ही फिगर आउट केलाय, येस, जी काही इंटेन्सिटी तुम्ही मोजली आहे, ती हे सगळं शिकल्यानंतर आणि हे सगळं करायला लागल्यानंतर कुठे जाईल? निश्चितच खाली येईल. निश्चितच तुमचे स्कोर्स, जे हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन मध्ये तुम्हीच तुम्हाला मार्क दिले, ते इम्प्रूव्ह होतील, सुधारणा होईल त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुमचं तुम्ही करणार आहात, कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.
नॉट ओनली दॅट, तुमचं तुम्ही तर करणारच आहात, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा हे करायला शिकणार आहात. क्लिअर? येस. सो दिस इज व्हॉट HPP इज. येस. जस्ट ओके. सो HPP बद्दल आता हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आले असणार आहेत. नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आपण प्रश्नोत्तरांना जेव्हा सुरुवात करू तेव्हा मी 1 बाय 1 सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. क्लिअर? देन हे सगळं एवढं सगळं जे आहे त्याच्यासाठी कमिटमेंट किती लागणार आहे, हे सगळं मला जमेल का, झेपेल का? मी रेकी शिकलीये पण त्याचंच माझं जे त्यांनी सांगितलेलं हिलिंग आहे ते करायला मला वेळ मिळत नाही किंवा माझ्याच्याने होत नाही. मी मेडिटेशन शिकलो आहे पण बसताच येत नाही. HPP शिकल्यानंतर, HPP विथ योगिनी ह्यातली टेक्निक शिकल्यानंतर तुम्हाला कोणतंही अफर्मेशन करायची गरज नाही, कोणतंही मेडिटेशन नसेल जमत तरीही हरकत नाही, कोणतंही व्हिज्युअलायझेशन करायची गरज नाही. दिवसातली फक्त 20 मिनिटं, ती मात्र कन्सिस्टंटली आणि ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने दिली तर उरलेले 23 तास आणि 40 मिनिटं तुम्हाला आयुष्य तुम्हाला जसं हवं तसं मजेत जगायची संधी आहे. दररोज फक्त 20 मिनिटं ह्या HPP विथ योगिनी मधल्या टेक्निक्ससाठी तुम्हाला द्यायची आहे. नो अफर्मेशन्स, नो व्हिज्युअलायझेशन्स, नो मेडिटेशन्स, नो प्रेशर. पहाटे उठा, ब्रह्ममुहूर्तावर नाही जमत. लाईफस्टाईल नाही राहिलेली आपली तशी. त्या गोष्टींचे फायदे नक्कीच आहेत पण जमतंय का आपल्याला? शक्य होतंय? नाही पॉसिबल होत. बरोबर ना? आणि मग त्याच्यातनं होतं काय माहितीये, एवढं शिकले मी, एवढं केलंय मी, एवढी दीक्षा घेतलीये किंवा एवढं शिकून घेतलंय त्यांच्याकडनं, पण माझ्याच्याने प्रॅक्टिस होत नाही, याची गिल्ट वाढत जाते उलट. प्रॉब्लेम सोडवायसाठी त्या टेक्निक शिकलो होतो आपण, पण ते वापरता आलं नाही कारण ते लाईफस्टाईल मध्ये आणायला सोपं नाहीये. आउटकम काय झाला, होते ते प्रॉब्लेम तर राहिलेच, शिवाय अजून गिल्ट वाढत गेले. कसलं गिल्ट? मीच माझ्या आयुष्यासाठी वेळ नाही काढत आहे. कसलं गिल्ट? एवढं शिकून एवढ्या ठिकाणाहून काय काय करून सुद्धा मी आहे तिकडेच आहे, सुधारणा नाही होते. येस. सो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी HPP विथ योगिनीमध्ये घेतली जाते. हे इतकं कन्साईज आणि इतकं प्रिसाईज आणि इतकं ठामपणे मी का सांगू शकते, गेली 5 वर्ष आणि त्याही पूर्वी जेव्हा मी कॉर्पोरेट या क्षेत्राशी किंवा नोकरी करणाऱ्या लोकांसोबत काम केलंय ना, तेव्हा मला हे जाणवत राहिलंय पुन्हा पुन्हा की ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात असं नाहीये. किती जण असतील तुमच्यापैकी असे की हे सगळं माहिती आहे, मॅनिफेस्टेशन काय असतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं, सगळं माहिती आहे, कितींदा तरी केलंय, रेकी शिकलोय, 1 लेवल झालीये, 2 लेवल झालीये, परिणाम काही नाही होते आयुष्यामध्ये. का नाही होते? बिकॉज आपण इतके बिझी झालोय आता, लाईफस्टाईलच अशी झाली आहे आता की ह्या सगळ्यासाठी डेडिकेटेड वेळ काढणं खूप चॅलेंजिंग झालंय. आणि त्यामुळे जिकडे 2024च्या सुरुवातीला होतो, 2023च्या सुरुवातीला होतो, तिथेच 2025च्या सुरुवातीलाच होतो. आता अर्ध वर्ष सरलं, जुलै महिना आला, 6 महिने संपले, 6च महिने राहिलेत 2025चे. 26च्या सुरुवातीला सुद्धा कदाचित तिकडेच असणार आपण. किती जणांना वाटतंय हे असं? कॉपी पेस्ट चालू आहे फक्त. येस अर्चना, फक्त कॉपी पेस्ट चालू आहे. का? कारण हे सगळं करायला वेळ कुठून काढू मी? नुसती धावत असतो, नुसते धावत असतो, सकाळ झाली की रात्रीपर्यंत कसा वेळ जातो माहिती नाही. इथे तुम्हाला फक्त दररोज 20 मिनिटं कोर्स संपल्यानंतर स्वतःसाठी काढायचे आणि ती सुद्धा अतिशय फ्लेक्झिबल पद्धतीने काढायचे. कुठलेही मुहूर्त गाठायची गरज नाही, कोणत्याही अमुकच वेळेला अमुकच ठिकाणी करा, हाही आग्रह नाही. इतकं सोपं आहे हे वापरायला. येस. इफ यू कॅन डू दिस, जर 20 मिनिटं आज आज जुलैच्या मध्यावर आहोत आपण किंवा वर्षाच्याही मध्यावरच आहोत तसे आपण, आजपासून जर तुम्ही स्वतःला कमिटमेंट दिलीत की येस दररोजची 20 मिनिटं मी काढणार आहे, तर तुमच्या आयुष्यामध्ये डावीकडे जी सगळी लिस्ट दिसते, आर्थिक स्थैर्य, शारीरिक मानसिक तंदुरुस्ती, उद्योग व्यवसायामधलं वातावरण, घरामधलं वातावरण, घरातले संबंध सुद्धा ह्या वेळ न देण्याच्या प्रॉब्लेममुळे किती ठिकाणी परिणाम झालाय बघा. तब्येत गणलेली आहे, रिलेशनशिप्सना वेळ देता येत नाही आहे, प्रोफेशनल लाईफमध्ये स्वतःला अपग्रेड करायचंय, काहीतरी नवीन शिकायचंय, त्यालाही वेळ देता येत नाहीये. कितीतरी ठिकाणी आपण स्टक झालो, ब्लॉक झालोय ह्या सगळ्यामुळे. हे सगळं तुमचं इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. पेरेंट्स हे मुलांसाठी वापरू शकतात, मुलं हे त्यांच्या पेरेंट्ससाठी वापरू शकतात. घरात आजी आजोबा असतील, त्यांच्या वयाचे वेगळेच प्रॉब्लेम असतात, तुम्ही त्यांच्याहीसाठी हे वापरू शकता. येस. तुमच्या लाईफचा जो काही पर्पज आहे, नुसतंच धावतोय आपण, जे आत्ता सगळ्यांनी हात वर केला की हो कॉपी पेस्ट चालू आहे, नुसतं जे धावतोय
त्या धावपळीतून मला इकडे काय करायचंय, मी या जगात काय करणार आहे, माझ्या जगात वगैरे सोडून द्यावं लांबची गोष्ट आहे, माझ्या आयुष्यात मी काय करणार आहे नक्की, कशाने मला मजा येणार आहे आयुष्यामध्ये, हे तुमचं तुम्हाला सापडत जाईल. येस. ज्या ज्या प्रकारच्या सगळ्या मनाची शांतता, हे मी मुद्दाम लिहिले कारण ती एक गोष्ट जरी दिली ना कोणीतरी, शांत वाटतंय खूप. हे 5 मिनिटांसाठी जरी अनुभवता आलं ना तरी प्रेशियस वाटतं. एवढी ती दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. पटतंय? शांतच नसतं, झोपेत सुद्धा मन शांत होतं की नाही माहित नाही. क्लिअर? सो ह्या सगळ्याच एरियाजमध्ये तुमच्या पर्सनल लाईफमध्ये चेंजेस होणार आहेत. आणि जर तुम्ही एक व्यक्ती स्वतःला चेंज करू शकलात, स्वतःला हील करू शकलात, तर तुमच्या आजूबाजूचं जग, तुमच्या आजूबाजूचं छोटं तुमचं जे काही जग आहे ते शिफ्ट होणार आहे. असं जर सगळ्यांनी प्रयत्न केला, सगळ्यांनी कलेक्टिव्हली काम केलं, तर ओव्हरऑलच हे जे काही जग आहे, पृथ्वी नावाच्या ग्रहावर आपण जो काही सगळा पसारा मांडलाय, तो सगळाच हळूहळू छान व्हायला सुरुवात होईल. क्लिअर? आवडेल हे करायला? येस. असं. नाऊ करेक्ट. नुसत्या त्या धावपळीचा विचार केला ना तरी असं वाटतं की अच्छा, शनिवार संपला सुद्धा. अरे च्या, उद्या संध्याकाळपर्यंत 5-6 वाजले की अरे यार, संपला रविवार, आला सोमवार ऑलरेडी. इतके आपण थकलो, म्हणजे 2 दिवसांचा वीकेंड सुद्धा पुरत नाही. आता शुक्रवारी पण सुट्टी द्या असं मनात यायला लागलंय बहुतेक. येस. इतकी धावपळ सुरू असते आणि ती इथून सुरू असते. फिजिकली ऍक्टिव्ह खूप नसतो आपण कदाचित, लिमिटेड ठराविक ऍक्शन्स करत असतो आपण, म्हणजे सकाळी काय करायचं, दुपारी काय करायचं, ऑफिसमध्ये काय करायचं, घरी आल्यावर काय करायचं, पण हे तर इतकं धावत असतं की त्यातनंच अर्धा थकवा आलेला असतो. ओके. सो दिस इज व्हॉट HPP इज. HPP विथ योगिनी. अगदी नटशेल मध्ये सांगते. तुम्हाला हे अजून खोलात जाऊन समजून घ्यायचं असेल तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मास्टर क्लास ऑलरेडी बघितलेला असणार आहे. मास्टर क्लास बघितला नाहीये असं कोणी आहे का? जस्ट टाईप नो. ओके. मास्टर क्लास, HPPचा फ्री मास्टर क्लास सुद्धा आहे, तो नाही बघितलेला असं जर कोणी असेल तर प्लीज मला सांगा. येस. थँक्यू सो मच ऐश्वर्या फॉर द फीडबॅक. ओके. बरीच मंडळी आहेत. सो तो तुम्हाला कसा बघता येईल याची पण माहिती मी आत्ताच्या सेशनमध्येच तुम्हाला देते. चलेगा? येस. उद्याचा रविवार त्याच्यासाठी कारणी लावा. थँक्यू सो मच. थँक्यू रेणुका. ओके. बरीच मंडळी आहेत. बरं. सो बरेच पाहुणे आले आहेत आज फॅमिलीमध्ये. वेलकम ऑल. लवली. सो आजच तुम्हाला सांगते त्या HPP मास्टर क्लासचा तुम्हाला ऍक्सेस कसा मिळेल ते. फाईन. ओके. नाऊ लेट्स टॉक अबाउट व्हॉट्सअप कोर्स. 10 दिवस सलग लाईव्ह सेशन्स करायची इच्छा खूप आहे, पण ऑफकोर्स HPP विथ योगिनी या कोर्सची फी आहे ती 7,000 आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना माहीत असणार आहे. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते. हा जो कोर्स आहे हा 10 दिवसांचा जो कोर्स आहे, विथ रेकॉर्डिंग, 3 महिन्यांचा ऍक्सेस, कम्युनिटी सपोर्ट, सगळंच त्याच्यामध्ये, त्याच्या ओव्हर अँड अबाव काही नसतं. त्याची फी आहे 7,000. आणि 10 दिवसांची कोर्स मधली कमिटमेंट शिवाय नंतर सुद्धा तुम्ही ते रेकॉर्डिंग ऐकून स्वतः ती टेक्निक वापरणं, ही कमिटमेंट त्याच्यामध्ये डेफिनेटली अपेक्षित आहे. नाऊ हे जर जमणार नसेल तर मी काय करू शकते? ओके. मनी हिलिंगचा जो व्हॉट्सअप कोर्स आहे तो 60 दिवसांचा कोर्स आहे. त्याच्यात तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलता येत नाही. त्याच्यात तुम्हाला हेल्थ, रिलेशन्स आणि लेट्स से प्रोफेशन, या तीनही विषयांवर कोणतंही काम होत नाही. हा मनी हिलिंगचाच कोर्स आहे. ओके. स्पेसिफिकली मनी हिलिंगचा कोर्स आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये इतर सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन, सगळ्याच एरियाजमध्ये काम करायचं आहे, तर हा कोर्स, व्हॉट्सअप कोर्स, हा तुमच्यासाठी नाहीये. तरीही मी त्याची माहिती देते आहे. ओके. मनी हिलिंगच्या कोर्समध्ये काय होतं, पहिला 30 दिवसांचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये मनी हिलिंग रिलेटेड तुम्हाला पोस्ट पाठवल्या जातात. तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर दररोज एक पोस्ट येते. ओके. जी तुमच्या मनी फ्रिक्वेन्सीला फिगर आउट करते, तुम्हालाच हेल्प करते. ती सेल्फ हेल्प, हा कम्प्लिटली सेल्फ हेल्प आहे. याच्यामध्ये माझ्या बाजूने तुम्हाला पोस्ट पाठवण्यापलीकडे मला कुठलंही कॉन्ट्रीब्युशन देता येत नाही. असाच तो डिझाईन केलेला आहे. तो तुमच्यासाठी आहे, तुमचं तुम्ही काम करावं याच्यासाठी आहे. सो 30 दिवस तुम्हाला मनी हिलिंगच्या पोस्ट पाठवल्या जातात. दॅट मीन्स तुमची मनी फ्रिक्वेन्सी काय आहे, तुमची मनी आयडेंटिटी काय आहे, हे तुमचं तुम्ही फाइंड आउट करता आणि ते हील करायला सुरुवात करता. त्याच्यासाठी तुम्हाला काही टास्क पण दिले जातात. हा नुसता थिअरी कोर्स नाही, याच्यामध्ये थिअरी आणि टास्क अशा पोस्ट तुम्हाला त्या रोज पाठवल्या जातात. त्याच्या पुढचे जे 30 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुमच्यासोबत त्या पोस्टमधून मी कर्ज, बचत आणि उत्पन्न
लोन्स, सेव्हिंग्स आणि इन्कम. लोन्स कमी करणं, सेव्हिंग्ज आणि इन्कम वाढवणं, याच्यावर काम करते. ओके. अगेन इथेही माझी कुठलीही इंटरॅक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट असणं पॉसिबल नाहीये, नसते. फक्त तुम्हाला व्हॉट्सअप पोस्ट तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती येतात, त्याप्रमाणे तुमचं तुम्ही काम करणं, तुमची कमिटमेंट. इथे कसं होतं ना की 60 दिवसांच्या या कोर्समध्ये तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी खूप स्कोपच नाहीये. ओके. हा सेल्फ हेल्पचाच कोर्स आहे, त्यामुळे डेली तुमच्यापर्यंत जे इनपुट्स येतात तुमची तुम्ही जबाबदारी घेऊन ते करणं अपेक्षित असतं. क्लिअर? सो हा 60 दिवसांचा जो कोर्स आहे हा व्हॉट्सअपवरून होतो. व्हॉट्सअपवर असेच अजून इतरही कोर्स होणार आहेत, राईट? आणि येस, थँक्यू सो मच. फीडबॅक ज्यांना शेअर करायचे जसं ऐश्वर्या किंवा वैशाली, ज्या मंडळींनी केलेला आहे ना, जरूर शेअर करा, कारण या नव्या मंडळींना HPP विथ योगिनीचा काय इम्पॅक्ट असतो, काय मजा आहे तेच समजेल. आणि लेट्स टॉक अबाउट इट. डेफिनेटली प्रश्नोत्तरांच्या वेळेस आपण फीडबॅक नक्की घेऊयात. सो व्हॉट्सअप कोर्स जो आहे हा 60 दिवसांचा कोर्स आहे. वन वे कोर्स आहे, वन वे लेन आहे ती. इथून फक्त जाणार, तुम्ही जे रिस्पॉन्सेस देता ते मला सॉफ्टवेअरच्या थ्रू मिळतात, त्याच्यावर रिप्लाय करण्याचा माझ्याकडे कुठलाही पर्याय नसतो. ओके. क्लिअर? सो दिस इज व्हॉट द व्हॉट्सअप कोर्स इज. नाऊ याचं रजिस्ट्रेशन होतं, करेक्ट? रजिस्ट्रेशनची लिंक येणार तुम्हाला. त्याची फी भरल्यानंतर व्हॉट्सअपवर दररोज एक मेसेज पाठवला जाणार. त्या मेसेज सोबतच म्हणजे थिअरी असेल आणि त्याच्यासोबतच एक टास्क तुम्हाला दिला असणार आहे. तो टास्क तुमचा तुम्ही कंप्लीट करून, जर त्या मेसेजमध्ये सांगितलं असेल की इथे लिहून पाठवा किंवा तुमच्या वहीत लिहून ठेवा, त्याप्रमाणे तुम्हाला ते करायचं आहे. आणि एकूण हा 2 महिने चालणारा कोर्स आहे. हे मेसेजेस तुमच्याकडे कायमस्वरूपी राहतात. ओके. बिकॉज ते व्हॉट्सअप मेसेजेस आहेत, सो आय डू नॉट हॅव एनी कंट्रोल ओव्हर इट. तुमच्याकडून बेसिक, अगदी टेक्निकल बेसिक एक्सपेक्टेशन एवढीच आहे की ते डिसअपिअरिंग मेसेजेसचं सेटिंग बंद करून ठेवणं आणि वेळोवेळी बॅकअप घेत राहणं व्हॉट्सअप मेसेजेसचा. दॅट इज इट. हा पूर्ण कोर्स तुमच्याजवळ कायमचा राहू शकतो, तुम्ही कितीही वेळा तो रिवाइज करू शकता. क्लिअर झालं? दोन्ही कोर्स कसे घेतले जाणार आहेत आणि तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे हे क्लिअर झालं सगळ्यांना? जस्ट गिव्ह मी येस इन द चॅट बॉक्स. येस. जस्ट दोन्ही कोर्सचं स्वरूप काय असणार आहे आणि दोन्ही कोर्स तुम्ही का करायचा आहे, या कोर्समधून काय फायदा होणार, या कोर्समधून काय फायदा होणार. आय होप एव्हरीबडी इज क्लिअर. आता तुम्ही चूज कसं करा. दोन्ही इंटरेस्टिंग वाटते यायला. मनी तर आहेत प्रॉब्लेम्स, पण येस हेल्थ पण आहे, रिलेशन पण आहे, वेल्थ पण आहे. मी सजेस्ट करीन, जर तुम्हाला 10 दिवसांची कमिटमेंट देता येणार असेल आणि स्वतःवर कम्युनिटीच्या मदतीने काम खरंच करायचं, आजची जो काही आकडा आला आहे 7, 8, 9, 10, तो जो काही आकडा तुम्ही दिलाय ना स्वतःच्या वहीमध्ये, तो आकडा सगळ्या एरियाजमध्ये तुम्हाला 3, 4, 2, कदाचित 0 सगळे प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह ह्या लेवलपर्यंत घेऊन यायचा असेल तर HPP विथ योगिनी इज युअर चॉईस. एकदाच डिसाईड करा, कारण तुम्ही आत्ता जो काही स्वतःचा अनालिसिस केला, असेसमेंट केली, म्हणून अनालिसिस पेक्षा पण असेसमेंट केली, हे किती वर्ष चालू आहे ना असंच. 3, 4, 5, 10 वर्ष माहित नाही, आठवतही नाही केव्हापासून हे असंच आहे. जर 2025च्या पुढे हे न्यायचं नसेल आणि जास्त महत्वाची गोष्ट ही की आपल्या पुढच्या पिढीमध्ये हे प्रॉब्लेम ट्रान्सफर करायचे नसतील, तर HPP विथ योगिनी इज द आन्सर फॉर यू. क्लिअर? एवढी सगळी जर कमिटमेंट नाहीये करायची, तर मग व्हॉट्सअप कोर्सचा पर्याय, व्हॉट्सअप कोर्स ना काय म्हणू, ऑप्शन म्हणून दिलाय की काहीच नाही करता येते, निदान हे तरी करा. पण स्टेप घेता येणार असेल, स्वतःच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचंय, इनफ इज इनफ, या स्टेजला पोहोचला असाल तर HPP विथ योगिनी हा जो काही याच्या आधीचा जो सांगितला, दॅट इज फॉर यू. दॅट कोर्स इज गोइंग टू हेल्प यू इन ऑल दीज एरियाज. सगळ्या एरियाजमध्ये तुमच्यासोबत काम होतं. क्लिअर झालं? कोणता कोर्स निवडू मी, ह्याचं उत्तर प्रत्येकाला आपलं आपलं सापडलंय? येस, नो? येस. थँक्यू सूर्यकांत. ओके. अमेझिंग. नाव अगदी पटकन सांगते, रजिस्टर कसं करा. ओके. मी प्रॉमिस केलं होतं अर्ध्या पाऊण तासापेक्षा जास्त मी बडबड करणार नाहीये, सो तेवढा वेळ घेऊन मी थांबणार आहे. बरोबर. रजिस्ट्रेशन करायची प्रोसेस जी आहे, हा नंबर सगळ्यांनीच स्वतःकडे नोट डाऊन करून घ्या. 85918. येस, ऑफकोर्स ऑफकोर्स.
येस संजीव, थँक्यू सो मच. गुड सजेशन. इनफॅक्ट संजीव ठाकूर म्हणतायत की शक्य असेल तर दोन्ही कोर्स करा, दोन्ही कोर्सची मदत घेऊन स्वतःला ट्रान्सफॉर्म करा. ऐश्वर्या, थँक्यू सो मच फॉर द फीडबॅक. मी ओके, मी चॅट बॉक्समध्ये हा नंबर टाकलेला आहे. हा नंबर तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या. आत्ता व्हॉट्सअप ओपन करा चालू सेशनमध्येच. ओके, हा नंबर जो आहे त्याचा चॅट ओपन करा आणि त्याच्यावर HPP हे टाईप करून पाठवून द्या. ओके, तुम्ही जर हे ऑलरेडी केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे पुढे काय रिप्लाय येणार आहे ते. नसेल केलं किंवा परत करायचंय, ऍब्सल्युटली ओके, कितीही वेळा करू शकता. तुम्हाला हा असा ऑटोमॅटिक रिप्लाय आला असेल. येस, या रिप्लाय मध्ये तुम्हाला कोड नंबर्स दिसत आहेत आणि कुठल्या कोडवरून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन मिळणार आहे ती दिसते. आला सगळ्यांना हा कोडचा रिप्लाय आला? ज्यांनी ज्यांनी HPP पाठवलं त्यांना त्यांना कोडचा रिप्लाय आता आला असेल. ओके, नाव जर तुम्हाला व्हॉट्सअप कोर्स करायचा असेल तर तुम्हाला WA असं टाईप करून पाठवायचं आहे. तुम्हाला जर HPP कोर्स करायचा असेल, HPP विथ योगिनी हा कोर्स करायचा असेल तर 02 टाईप करून पाठवा. 0202. तुम्ही मराठीत टाका, इंग्रजीत टाका, चलेगा. आपल्या चॅटबॉटला दोन्ही भाषा येतात. HPP विथ योगिनीसाठी फक्त 02 टाईप करा. पुढे निबंध लिहायची गरज नाही. चॅटबॉटला आकडे कळतील फक्त, बाकी नाही काय कळणार. येस, 02 टाईप केल्यानंतर तुम्हाला HPP कोर्सची पुढची बॅच कधी आहे, फी कशी भरायची, किती आहे आणि त्या फी भरण्यासाठीची जी लिंक आहे याचा एक मेसेज आला असेल. आला असेल तर प्लीज मला चॅटबॉक्समध्ये येस म्हणून रिप्लाय करून सांगा. येस, विशेषतः नवीन मंडळी ज्यांनी चॅटबॉक्सचा उपयोग केला असेल प्लीज मला चॅटबॉट इनबॉक्समध्ये म्हणजे इथल्या चॅटरूम मध्ये सांगा की तुम्हाला HPP विथ योगिनी कोर्सची इन्फॉर्मेशन आली का. 02 टाईप करून पाठवा त्याच्यासाठी. इथे नाही किरण, व्हॉट्सॲप ओपन करा आणि व्हॉट्सॲपमध्ये हा जो नंबर दिलाय ना मी, ओके, हा जो नंबर दिलेला आहे 85918 जो स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, त्या नंबरवर तुम्हाला हे पाठवायचंय. इथे पाठवून नाही येणार इन्फॉर्मेशन. ओके, येस किरण, क्लिअर, सिम्पल आहे. कुठे इन्फॉर्मेशन मिळेल कळलं. हा जो नंबर तुम्हाला पाठवलाय ना तो अं, या नावाने सेव्ह करून ठेवा. ओके, हा माझा पर्सनल नंबर नाही, हा चॅटबॉट आहे, सॉफ्टवेअर आहे. सो इथे याच्याशी गप्पा मारून काही उपयोग होत नाही. त्याला लिमिटेडच गोष्टी कळतात. एकदम बाळ आहे बिचारा, त्याला शिकवलेलं तेवढंच सांगता येतं. परफेक्ट श्वेता, क्लिअर झालं. कसं रजिस्ट्रेशन कराल, लिंक काय आहे, फी किती आहे. व्हॉट्सअप असं टाईप करून पाठवलं तर तुम्हाला व्हॉट्सअप कोर्सची सुद्धा माहिती मिळेल, त्याची फी किती आहे तेही कळेल. HPP कोर्सच्या ज्या आहेत त्या बॅचेस अमुक तारखेला सुरू होतात. सगळ्यांना कळलंय पुढची बॅच कधी सुरू होणार आहे? कोण सांगेल चॅटबॉक्समध्ये, इथल्या चॅटमध्ये कोण सांगेल पुढची बॅच कधी सुरू होणार आहे? नवीन मंडळींपैकी सांगा बरं. 28 जुलैला. करेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. सो HPP च्या बॅचेस असतात, कारण तो लाईव्ह क्लास आहे, तिथे आपण असेच समोरासमोर बसून बोलतो. व्हॉट्सअप कोर्स हा तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता, त्याच्या बॅचेस नाहीये. आजही रात्री सुरू करू शकता, उद्या सुरू करू शकता. ज्या दिवशी तुम्ही एनरोल करणार त्या दिवसापासून तुमचा तो कोर्स चालू होईल. HPP मात्र ठरलेल्या दिवशी चालू होणार, विच इज 28 जुलै, पुढच्या सोमवारपासून. येस, HPP, परफेक्ट, परफेक्ट अतुल सर, थँक्यू सो मच. चॅटबॉक्समध्ये इनबॉक्समध्ये जो प्रश्न आलाय, HPP विथ योगिनी आणि HPP मास्टर क्लास दोन वेगळे आहेत का? येस, ऑफकोर्स. HPP मास्टर क्लास हा माहिती देण्यासाठी घेतली, जसं आत्ताचं वेबिनार सुरू आहे ना तसं HPP मास्टर क्लास हा फक्त माहिती देण्यासाठीच घेतलेलं एक सेशन होतं. HPP विथ योगिनी हा पूर्ण 10 दिवसांचा कोर्स आहे. ओके, प्री वेबिनार आणि कोर्स हा दोन मधला फरक आहे. HPP विथ योगिनी हा कोर्स आहे, HPP मास्टर क्लास जो आहे हे फक्त प्री वेबिनार आहे.
ते कोणीही बघू शकतं. कोर्समध्ये ऍडमिशन घेणं जरुरी आहे. क्लिअर हो गया? येस हेमा, थँक्यू सो मच. ओके, नाव 28 जुलैचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी शेवटची तारीख काय आहे? ओके, हा प्रश्न मला मॅजिकल माइंडसेटवर सुद्धा विचारला गेला होता आणि पर्सनल मेसेजेसमध्ये पण आला होता. मी एक नियम आपल्या क्लासमध्ये असतो की 28 तारखेचं लेक्चर जेव्हा रात्री 9 वाजता सुरू होतं, रात्री 9चीच वेळ असते, जेव्हा सुरू होतं त्याच्यानंतर कोणालाही ऍडमिशन घेता येत नाही. म्हणजे एक सेशन झालंय तर आता ते रेकॉर्डिंग ऐकते आणि पुढचं मग मी अटेंड करेन. शक्यतो मी हे अलाउ करत नाही, विशेषतः नव्याने अटेंड करणाऱ्या मंडळींना. जे रिपीटर्स आहेत त्यांचा प्रश्न नसतो, त्यांनी ऑलरेडी ऐकलंय, त्यांना रिपीट करायचंय. येस, पण त्याचा अर्थ हा की 28 तारखेला जर क्लास सुरू होणार आहे तर तुम्हाला शनिवारपर्यंत ऍडमिशन कंप्लीट करायची आहे. फी भरण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला शनिवारपर्यंत म्हणजे 26 तारखेपर्यंत कंप्लीट करायची आहे. ओके, तुम्ही ती लिंक, जी लिंक तुम्हाला आली असेल फी भरण्यासाठीची, त्या लिंकवर बघितलं तर तुम्हाला फी भरण्यासाठी सगळे पर्याय अवेलेबल आहेत. तुम्ही UPI वापरू शकता, तुम्ही नेट बँकिंग वापरू शकता, क्रेडिट कार्ड वापरू शकता, डेबिट कार्ड वापरू शकता. ऑल ऑप्शन्स आर अवेलेबल. ओके, रिपीटर्सची फी किती असते? रिपीटर्सची फी, ज्यांना ज्यांना रिपीट करायचा असतो हा क्लास, सो HPP विथ योगिनीची गंमत अशी आहे की जवळजवळ 70% मंडळी हा क्लास पुन्हा पुन्हा रिपीट करत राहतात. त्याचं एकमेव कारण हे आहे की त्या क्लासची जी एनर्जी असते ना, त्या एनर्जीमधनं खूप काही शिकायला मिळतं. शिवाय आपल्या क्लासमध्ये रेग्युलरली अपडेट्स पण येत असतात, नवी नवी टेक्निक्स इन्क्लूड केली जातात, खूप काही गोष्टी नव्याने शिकवल्या जातात. सो काही महिन्यांनी किंवा जेव्हा जमेल तेव्हा रिपीट केला जातो. जेव्हाही तुम्ही रिपीट कराल तेव्हा त्याची फी निम्मी असते. ओके, 50% फी असते फक्त. ओके, रश्मी, तुम्ही त्या नंबरवरती 02 टाईप करून पाठवलं ना की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन येणार. जी जी मंडळी मला HPP विथ योगिनचे किंवा इव्हन व्हॉट्सअप कोर्सचे पण क्वेश्चन्स विचारतायत, चॅटबॉट तुम्हाला हेल्प करेल. सो हा समोर जो नंबर दिला आहे त्याच्यावर टाईप करून पाठवा HPP आणि पुढे 02 हा कोड टाका. वेगवेगळा टाका, HPP टाका म्हणजे तुम्हाला पहिला रिप्लाय येईल, मग 02 टाईप करून टाका, दुसरा रिप्लाय येईल. सगळी माहिती तुम्हाला तो देणार आहे ऑन वन क्लिक. येस रश्मी? ओके, मी नंबर परत चॅट बॉक्समध्ये टाकते तो, ज्यांचा मिस झाला असेल तर समोर स्क्रीनवर दिसतो आहेच, पण मोबाईलमध्ये बघताना थोडीशी अडचण येते कदाचित. क्लिअर झालं? रजिस्टर कसं करायचं, फी कधी किती कशी भरायची आहे, कधीपर्यंत भरायची आहे. येस, दोन्ही गोष्टींची माहिती मिळाली, दोन्ही कोर्सेसची, HPP आणि व्हॉट्सअप. क्लिअर? जुन्या मंडळींना क्लिअर झालं HPP विथ योगिनी आणि व्हॉट्सअप कोर्समध्ये काय फरक आहे? हे काय चॅटबॉट चॅटबॉट चालू असतं, आम्हाला का नाही बरं असे मेसेजेस येत, ह्याचं उत्तर कळलं? अमेझिंग. I think so we are done with slides. Okay, so let's go ahead with question answers. सो आपल्या सेशन्समध्ये आपण नेहमी हे फॉलो करतो, झूम मध्ये ना हँडरेजचा ऑप्शन असतो, तो हँडरेजचा ऑप्शन यूज करा आणि शक्यतो व्हिडिओ सुरू असेल असं बघा, म्हणजे तुम्ही प्रश्न जे कोणी विचारणारे आहात ते सुद्धा मला दिसू शकाल. आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. गो आहे. जुन्या मंडळींना सुद्धा जर व्हॉट्सअप कोर्स बद्दल किंवा नवीन काय असणार आहे HPP मध्ये याच्याबद्दल प्रश्न असतील तर प्लीज आस्क. ओके, झूम मध्ये हँडरेज कुठे आहे, सापडलंय सगळ्यांना? येस, गो अहेड. येस केतकी, बोलो. हॅलो, आवाज येतोय माझा? खूप हळू येत आहे. हॅलो. हा बोल. हा, मला एक प्रश्न होता की आपलं आता समजा काही वाचन आपण देवाचं करतोय किंवा काय, तर त्यावेळेला जे मन एकाग्र व्हायला पाहिजे, म्हणजे मा एका दुसऱ्या व्यक्तीचा प्रश्न आहे, मी विचारते, तर ते एकाग्र जे मन होत नाही त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा किती फायदा होतोय, म्हणजे मन एकाग्र करण्यासाठी? तू म्हणतेस देवाचं वाचताना एकाग्र होत नाही, हम्म. मन एकाग्र होत नाही, फोकस होत नाही, हा कुठेही झालेला प्रॉब्लेम आहे.
ओके, आपला अटेन्शन स्पॅन हा एवढा कमी झालाय की तुम्हाला तुमच्यापैकी किती जणांना आठवतंय 10 वर्षापूर्वी एका बैठकीत पुस्तक वाचून संपवलेलं? किती जणांनी केलंय हे? पुस्तक उघडलं की एका बैठकीत अख्खं पुस्तक वाचून पूर्ण व्हायचं आणि आता 4 पानं सुद्धा वाचता येत नाहीत. दॅट बरोबर. इज बिकॉज आपला अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे. एकाग्रता ही फक्त देवासमोर, ते तर सगळ्यात शेवटचं ठिकाण आहे जिथे आपल्याला एकाग्र व्हायचं असतं. पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तिथेही आपल्याला एकाग्रता ठेवता येत नाही. ह्याचं हम्म. कारण हे की आपलं डोकं एवढं क्लटर झालंय ना, इतके विषय आणि जे आपले नाहीच आहेत, आपल्या काही संबंध नाही असल्या गोष्टी सुद्धा आपण सुरू असतात डोक्यामध्ये. हम्म. येस. सो बरोबर. या सगळ्या डिक्लटर करण्याची जी गरज असते, या सगळ्या गोष्टी डोक्यातनं बाजूला करण्याची जी गरज असते, HPP त्याच्यावर सुद्धा काम करतं. कारण तुम्हाला जे 20 मिनिटं मी म्हटलं की दररोज 20 मिनिटं तुम्हाला जी द्यायची आहेत, हम्म. हम्म. त्यामध्ये तुम्हाला काही प्रोटोकॉल दिले जातात, तुमचं रुटीन सेट केलं जातं. तुला तर माहितीये, तू ऑलरेडी केलंयस हे, हम्म. राईट? सो त्या रुटीन मधूनच तुमच्या आतलं जे काही तुमच्या उपयोगाचं नाहीये, साठलंय नुसतंच, जागा अडवून बसलंय, ते हम्म. सगळं डिक्लटर व्हायला सुरुवात होते. सो ऑटोमॅटिकली फोकस इम्प्रूव्ह होतोच. बऱ्याच हम्म. गोष्टी इम्प्रूव्ह होतात, त्यातला हा. फोकस एक आहे. ओके, ओके. थँक्यू. थँक्यू. येस निलिमा, असा प्रॉब्लेम बऱ्याच जणांचा आहे. नो वरीज. श्वेता, हँड रेजचा ऑप्शन सापडला? येस अतुल सर, बोला. अनम्यूट करा. नाही, मी मगाशी तुम्ही प्रश्न विचारला ना, एका बैठकीत पुस्तक कसं केलं ते आता त्याच्यासाठी हँड रेस केलं. ओके ओके, बरं. येस, थँक्यू. 100%. थँक्यू सो मच स्मिता. हेमा, अगेन, चॅटबॉट थ्रू HPP होत नाही. HPP हा फक्त झूमवरच होतो, लाईव्हच होतो. चॅटबॉट वरून जो कोर्स होणार, व्हॉट्सअप वरून जो कोर्स होणार, तो फक्त मनी हिलिंगचा व्हॉट्सअप कोर्स आहे. इट्स अ लिमिटेड कोर्स, राईट? HPP हा जसा तू जो अटेंड केलेला आहेस, ऑफकोर्स त्याला बरेच महिने झालेत, त्यानंतर HPPचं रूप खूप बदललंय. सो तो लाईव्हच कोर्स होतो, तो व्हॉट्सअप वरून होत नाही. येस. ओके. श्वेता. येस, हॅलो. येस अ, श्वेता. मला दोन प्रश्न आहेत. HPP विथ योगिनी हा कोर्स करायचा असेल तर तो डायरेक्ट फॅमिली आणि इनडायरेक्ट फॅमिली, जसं रिलेटिव्ह असतील डायरेक्ट फॅमिली सोडून, त्यांच्यासाठी पण वापरता येईल का? आणि दुसरा पण प्रश्न असेल तर विचारा, मी एकदम उत्तर आणि देईन. दुसरा असा आहे की वेळेसंदर्भात आहे. मी परदेशात आहे तर सकाळी इथे 10:30 वाजता, जेव्हा 9ला क्लास सुरू होईल, तर ती वेळ तीच आहे का? म्हणजे बदलू शकते का, की परदेशातलं कोणी असेल तर त्यांच्यासाठी? ओके. सी, सध्या तरी मेजॉरिटी पार्टिसिपंट्स आपले भारतातले असल्यामुळे आणि वर्किंग लोकांना रात्री 9ची वेळ त्यातल्या त्यात जमते. म्हणजे 8:30-9 पर्यंत घरी पोचतात आणि मग लगेच सेशनला बसतात, असं असतं. सो 10 दिवस जर मॅनेज करता आलं तर तुम्ही फिगर आउट केलं तर बरं होईल. बिकॉज ही वेळ आत्ता ह्या घडीला तरी बदलणं शक्य नाही. किंवा तुम्ही ज्या टाइम झोन मध्ये आहात तिथे जर एक ग्रुप असेल ज्यांना हे शिकायचं आहे, तर मग येस, ऑफकोर्स मी तुमच्या वेळानुसार ती बॅच आपण लावू शकू, काहीच अडचण नाही. येस. तुमचा पहिला जो प्रश्न होता की हे जे तुम्ही शिकवणार किंवा ही जी टेक्निक्स आहेत ती इमिजिएट फॅमिली आणि इनडायरेक्ट फॅमिली, म्हणजे त्याच्या बाहेरचं जे सर्कल आहे ते, या सगळ्यांसाठी वापरता येतं का? डेफिनेटली येस. HPP विथ योगिनी मध्ये जे मी म्हटलं ना, तुम्ही ती स्लाइड बघितलीत मगाशी, की तुम्ही स्वतःला हिलिंग करता, तुम्ही मागच्या पिढ्यांना हिल करता, तुम्ही स्वतःचं इनर चाइल्ड हिलिंग करता, पुढच्या पिढ्यांचं हिलिंग करता. हे आपलं कुटुंब झाल्यानंतर मग अजून बाकी काम आहे ना शिल्लक, तिकडेही काम करता. ओके. आणि आता जसं तुम्ही मगाशी म्हटलात, माझं पहिलं सेशन तर जरा मिस झालं काही वेळ, पण त्यात असं मेन्शन केलं होतं की आपण रेकी शिकलोय किंवा आणखीन कुठली टेक्निक शिकलोय. मी त्यातलं काही शिकली नाहीये आणखीन. म्हणजे मी रेकीलर नाहीये किंवा मी काही शिकली पण नाहीये किंवा देवाचं इतकं जास्त करत नाही. म्हणजे करते, पण मला आता वेळ नाही मिळत आहे. जसं म्हणजे करेक्ट, माहित नाही काय करेक्ट. प्रॉब्लेम. ओके. तर मी हा कोर्स. ओके. येस. सो तुम्ही जो प्रश्न विचारलाय की मला कुठलीही हिलिंग मोडॅलिटी येत नाही आणि मी फार धार्मिकही नाहीये ना, माझी स्पिरिच्युअलिटीची काही बॅकग्राऊंड आहे, तुमच्यासारखी अजूनही मंडळी इथे असणार आहे, यातली कुठलीच रिक्वायरमेंट HPP विथ योगिनी प्रॅक्टिस करण्यासाठी नाहीये. उलट जितक्या कोऱ्या पाटीने येऊन बसाल
तेवढं तुम्हाला हे नवं काहीतरी शिकणं सोपं जाईल. सो इफ दॅट इज द केस अबाउट यू, बी हॅपी की ओके, क्लिअर आहे आपण. कारण ऑलरेडी जे डोक्यात आहे ते अनलर्न करणं काही वेळेला गरजेचं असतं आणि नवीन मग शिकावं लागतं. जर डोक्यात काही नाहीच आहेत, ऑलरेडी काही कॉन्सेप्ट भरलेले नाहीच आहेत किंवा फिक्सेटेड पॉईंट ऑफ व्ह्यूज नाही आहेत, याचा अर्थ असा नाही की ज्यांनी रेकी शिकलंय किंवा ज्यांनी प्राणिक हिलिंग शिकलंय, ज्यांनी इतर कोणत्याही मोडॅलिटी शिकल्यात त्यांना ह्याचा उपयोग होणार नाही का. ह्या पर्टिक्युलर मोडॅलिटीसाठी किंवा मोडॅलिटी म्हणण्यापेक्षा या टेक्निक्ससाठी ना तुम्हाला शिकलेलं असणं नसणं दोन्ही गोष्टींचा अडथळा नाहीये. सिम्पल आहे असं. शिकलेले असाल तरी तुम्ही हे वापरू शकता, नसाल तरीही तुम्ही वापरू शकता. सिम्पल. क्लिअर? येस, थँक्यू. तुमचा अजून काही प्रश्न होता? या कोर्सचा उपयोग नंतर प्रोफेशनली काही करता येतो का? हो. लाईक यू सेड की हे इमिजिएट आणि इनडायरेक्ट फॅमिलीसाठी किंवा एक्सटर्नल फॅमिलीसाठी करू शकतो का, तसंच तुम्ही हे पुढे जाऊन क्लायंटसाठी सुद्धा करू शकता. जसं रेकीचे क्लायंट्स घेतात, रेकी हिलर्स घेतात किंवा प्राणिक हिलर जे असतात, प्राणिक हिलिंग करणारे जे प्रॅक्टिशनर आहेत ते प्राणिक हिलिंगच्या सर्व्हिसेस देतात, तसं तुम्ही एचपीपीचा उपयोग सुद्धा हिलिंगसाठी करू शकता. नक्कीच. ओके, थँक्यू. येस, अर्चना. हॅलो. येस अर्चना. ऐकू येत आहे माझं? हो, बोल. मी एप्रिल महिन्यामध्ये कोर्स केलेला आहे एचपीपीचा. तर आता नवीन कोर्समध्ये काय अपेक्षित आहे, म्हणजे काय नवीन शिकायला मिळणार आहे? ओके. सो जुन्या बॅचेसच्या नंतर आता लेटेस्ट जो अपग्रेड आलेला आहे त्याच्यामध्ये इनर चाइल्ड हिलिंगचं स्वतंत्र सेशन आपण घेतो. याच्या आधीच्या बॅचेसमध्ये आपण इनर चाइल्ड हिलिंग हा खूप छोटा भाग घेत होतो. ओके. तो अजून एका विषयाबरोबर अँसेस्टर हिलिंगच्या बरोबर जोडून घेत होतो. आताच्या बॅचेसमध्ये तू जे अटेंड केलेस त्याच्यानंतरच्या बॅचेसमध्ये इनर चाइल्ड हिलिंग हा अजून खोलात जाऊन अजून सविस्तर शिकवला जाणारा टॉपिक झाला. सो त्याचं एक वेगळं सेशन असतं. ओके. येस. सो मेजर फरक म्हणशील तर तो आहे. शिवाय काही टेक्निक्स त्याच्यामध्ये अजून छोटी छोटी ऍड केली आहेत, काही प्रोटोकॉल्स ऍड केलेले आहेत. सो तुम्हाला ते प्रॅक्टिस करायला अजून सोपं व्हावं या दृष्टीने तो मॉडिफाय केलेला आहे. येस. धनश्री धनश्री चव्हाण बोला. ताई, यातून इमोशनल हिलिंग पण होतं का? हो, नक्कीच. सी धनश्री, आपण हेल्थ जेव्हा म्हणतो ना तेव्हा ती नुसती फिजिकल हेल्थ नसते, ती तुमची सायकोलॉजिकल हेल्थ असते, इमोशनल हेल्थ असते आणि फिजिकल हेल्थ असते. ओके. सो जेव्हा मी म्हणते की हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन या 4 एरियावर काम होणार, दॅट इन्क्लुड्स युअर इमोशनल हेल्थ ऑल्सो, कारण तिथेच तर खरे प्रॉब्लेम सगळे जास्तीत जास्त सुरू होतात. राईट. सो येस, एचपीपी विथ योगिनी तुम्हाला तिथे सुद्धा मदत करणार आहोत, नो डाऊट. येस. ओके. मी जस्ट रिक्वेस्ट करते आहे, ऐश्वर्या तुम्ही आहात का सेशनमध्ये? प्लीज हँड रेज करा. ऐश्वर्या नाही. येस, स्मिता. म्हणजे जे क्वेश्चन होते ना, आवाज येतोय ताई? हो. हा, जे रेफर्ड क्वेश्चन होते ना त्याचं सगळं मला रिकॉलच झालं. म्हणजे एक होता ना आताचा लेटेस्ट की इमोशनल हिलिंग होतं का. मी एक्झाम्पल आहे त्याचं. 17 वर्ष जुनी गोष्ट जी विचारायच्या आधीच हिल झाली. म्हणजे मी ठरवत होते कसं बोलायचं, कसं विचारायचं, आणि आता माझा नंबर आहे, मला तर सांगतायत तू सांग आणि ते झालं. म्हणजे ही तर फक्त सुरुवात होती की खरंच मॅजिक होतं, फोकस होतोय. त्याच्यानंतर जे प्रोफेशनली आपण म्हणतो ना की आपण सगळं चांगलं करत असतो, पण तरी पण ना कुठेतरी आपली जी दमछाक होत असते प्रोफेशनल लेवलला, आणि त्याचे परिणाम मग सगळ्या सेक्टरमध्ये राहिलेल्या उठतात. तर ते खूप बंद झालं ह्या 1-1.5 महिन्यामध्ये. आणि प्रोफेशनली ओव्हर थिंकिंग खूप कमी झालं, ही महत्वाची गोष्ट झाली. वेळच्या वेळेला लोकांना नाही म्हणायला शिकता आलं. म्हणजे युज्युअली मी टीचर आहे, बेसिकली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण बाय फोर्स मी आता टीचर आहे. माझ्या मनाने म्हणू शकतो, विल म्हणते मी. सो टीचरला एक असतं ना की आपण कोणाला कसं नाही म्हणायचं, का का नाही म्हणायचं, पण ते सुद्धा आपण पद्धतशीर किती बोलू शकतो हे मला फार चांगलं कळलं.
म्हणजे आणि मला ते येतंय करायला. मला जाणवलं नव्हतं, पण मला फीडबॅक माझ्या 13 वर्षाच्या मुलांनी दिला, की आई तू किती पद्धतशीर भांडत होतीस त्यांच्याशी काल. सो म्हणजे हे जाणवण्या इतकं. आणि योगिनीताईंनी सांगितलं होतं, की तुमच्यातल्या काही गोष्टी तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आधी सेन्स होतील. येस. सो ते होत आहे. आणि हार्ड अँड फास्ट काही होणार नाही. म्हणजे मॅजिक असलं तरी हार्ड अँड फास्ट होईल अशातला भाग नाही. कारण ते ते सरफेसला येणार आहेत काही गोष्टी इतक्या विचित्र ट्रिगर होतील. पण जसं बाकीच्या गोष्टी म्हणजे ध्यानाला तुम्हाला बसावं लागतं, जप तुम्हाला करावा लागतो, तसं एचपीपी तुम्हाला करावं लागत नाही. म्हणजे हे खूप स्ट्रेंज वाटेल काही लोकांना, पण एचपीपी तुम्हाला करावं लागत नाही. म्हणजे लिटरली बाहेर डीजे इतका वाईट वाजतोय की आता पोलिसांना फोनच करते, जे मी आधी केलंय पूर्वी. नको करायला, जाऊ दे गॅलरीत जाऊन एचपीपी करूया. हे पण करून झालं. म्हणजे एचपीपी करावं नाही लागत आहे, ते आपोआप होतं. होतंय. हे करेक्ट हे करेक्ट सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट आहे. सो करेक्ट. बोलेल तेवढं कमी आहे, त्याच्यामुळे करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण ठरवतो ना करायला पाहिजे, तेव्हा हातात काही नसलं ना, आपण झिरो असलो हातात, तरी पण ते आणून आपल्या पुढे ठेवतं. फक्त नाही करायचंय. म्हणजे हे पाहिजे की केलं मला पाहिजे. करायचंय. आणि येस ते पैशांपासून वेळेपर्यंत सगळं जुळवून आणतं. म्हणजे येस हे मी येस. बघितलं, जे कधी बघितलं नव्हतं ते बघितलं. अजूनपर्यंत मी कोणाला रेकमेंड नाही केला, पण कुठेतरी हे फीडबॅक सांगायला मी बसले 9 वाजल्यापासून. बाकी थँक्यू दुसरं कारण थँक्यू काहीच सो नाही मच. बसायचं. थँक्यू सो सो मच. बोलेल तेवढा कमी आहे करायला. असंच गंमत म्हणून करायचं आणि बघायचं. थँक्यू सो मच. सो सो ग्रॅटिट्यूड, सगळ्यांसाठी फक्त विशेषतः ग्रॅटिट्यूड. एवढं हे सांगतेय की ही सगळी जी मंडळी शेअर करतायत ना, हे सगळे नवे स्टुडंट्स आहेत. म्हणजे गेल्या महिन्या 2 महिन्यातच ओळख झालेले स्टुडंट्स आहेत एचपीपी विथ योगिनी या टेक्निकशी, आणि स्टील दे आर गेटिंग ऑल दीज काइंड ऑफ अमेझिंग एक्सपिरियन्सेस. ओके. येस मुकेश जी बोलो. थँक्यू ताई सगळ्यात अगोदर तर. कारण बऱ्याच दिवसानंतर परत आपला ओपन फोरम सुरू झाला आहे. येस. अं, मी हे सांगेल की नवीन मंडळींनी एकदा HPP ची टेस्ट घेऊन बघा. म्हणजे आपण पुढे जातो आणि एखाद्या हॉटेलमध्ये नवीन आयटमची टेस्ट घेतो ना, तसं एक वेळेस लाईफ मध्ये HPP ची टेस्ट घ्या. तुम्हाला परत दुसरी टेस्ट घेण्याची गरजच पडणार नाही. आणि जीवनातल्या प्रत्येक घटकावर HPP काम करतं. म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या अधिपत्याखाली जेवढ्या पण गोष्टी येतात त्या प्रत्येकावर HPP काम करतं. आणि याचे आम्ही आमच्या जी कम्युनिटी आहे, म्हणजे आपली जी कम्युनिटी आहे HPPची, प्रत्येकाने कुठे ना कुठे अनुभव घेतलेला आहे. येस. मी तर मी तर अशा अशा ठिकाणी अनुभव घेतला आहे की जिथे नाही गेला पाहिजे तिथे पण मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. थँक्यू त्यामुळे थँक्यू. त्यामुळे भन्नाट आहे. कारण थँक्यू. की 10 दिवस हे जे कोर्स चालतो ना, हा कोर्स नाहीये. आम्ही त्याला एक नाव दिलेलं आहे, योगिनीची गीता. म्हणजे रोजचा जो एक अध्याय असतो ना, तो लाईफ चेंजिंग आहे. थँक्यू. म्हणजे तू 10 दिवसात तुम्ही असे ट्रान्सफॉर्म होऊन येणार की जसं नवीन बाळ जन्माला येतं ना, तर 10व्या दिवशी तुमचं नवीन जन्म असेल. फारसं होतं एवढी गॅरंटी, 10व्या दिवशी. एवढी येस, 10व्या दिवशी एवढी 100% गॅरंटी. म्हणजे मोदीजी जी गॅरंटी घेतात ती गोष्ट वेगळी आहे, ते होईल की नाही ते माहित नाही. पण ह्याची गॅरंटी मी घेतो की ह्या 10 दिवसामध्ये तुम्ही जर शिकलात ना, त्याची 100% गॅरंटी HPP ची पूर्ण फॅमिली गेली. थँक्यू सो मच मुकेश. येस नीता. मीनवाईल एक प्रश्न जो चॅट बॉक्समध्ये आहे तो सुद्धा आन्सर करते. सो खूप अशा अडचणी अनेकांच्या आयुष्यात असतात की ज्या नाही बोलूनही दाखवता येत नाही, इतके प्रॉब्लेम्स असतात. मदत मागता येत नाही, आणि कारण सांगणंच कठीण आहे, असे प्रॉब्लेम्स येऊन ठेपलेले असतात आणि स्टक असतो आपण. म्हणजे यार काय माहित नाही, पुढे जावं मागे जावं, कुठेही जाता येत नाहीये. याच्यासाठी एचपीपी काम करतं का? डेफिनेटली येस, एचपीपी इथे सुद्धा तुमच्यासाठी काम करतं. ओके. काय असतं की जुनाट आजार असेल ना, तर त्याला बरं व्हायला कदाचित वेळ लागेल. कारण आपल्या डोक्यात पण आहे ना की एवढा जुनाट आजार आहे तर तो बरं कधी होणार, मला वेळच लागणार आहे. सर्दी खोकला लगेच बरा होतो. हा जर थॉट प्रोसेस असेल तर येस, तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडायला कदाचित थोडासा वेळ जास्त लागू शकतो, एवढे सिव्हिअर इश्यूज असतील तर. इफ नॉट, हे थॉट प्रोसेस नसेल, असा काही पॉईंट ऑफ व्ह्यू नसेल, तर तुम्ही ज्या कुठल्या 1 ते 10च्या स्केलवर अगदी 10 काय 20 वर जरी असलात ना, तरी एचपीपी तुम्हाला टप्प्याटप्प्याने 5, 6,
4-3-2 वरती नक्की आणून ठेवणार आहे, हे नक्की. तुम्हाला फक्त दररोज 20 मिनिटं काढता येणार आहेत ना, ही तुमची जबाबदारी. येस, नीता. नमस्कार. मी एप्रिल 25च्या HPGच्या बॅचमध्ये ऍडमिशन घेतली होती. माझे मेजर इश्यूज होते ते प्रोफेशनल लेवलला होते पहिले. आणि त्यावेळेला मला असं फीडबॅक आला होता की हे इश्यूज रिझॉल्व्ह व्हायला वेळ लागेल. पण माझ्या बाबतीत तसं नाही घडलं. माझं वर्षभराचं जे एका सेगमेंटचं टार्गेट होतं ते मी मे मध्येच कम्प्लीट केलं. आणि ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं, कारण बॅक हिस्ट्री होती त्या एरियाची. तिथे टार्गेट्स कम्प्लीट अजिबातच होत नव्हते. आणि ते माझ्यासाठी एक मोठं मिशन टाईपमध्ये होतं. आणि हे मोठं मिशन मी पेलवू शकले ते HPP मुळे. कारण आता असं होतंय ना, प्रॉब्लेम दिसला की आपण काहीतरी हत्यारं बघत असतो की माझ्या हातात आता काय आहे की मी ते फेस करू शकेन, माझ्याकडे काय आहे, म्हणजे माझ्याकडे तलवार आहे का, माझ्याकडे तोफ आहे का, तसं HPP माझ्याकडे आहे. त्यामुळे मी थोडीशी म्हणजे कमी भीती माझ्या मनात निर्माण होते आता. तसा दुसऱ्या एक्सपिरियन्स मध्ये म्हणजे माझ्या आईचा मी आता सांगते. माझ्या आईला आता डिमेन्शियाची सुरुवात सांगितली होती. आता डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की काहीच म्हणजे एक रात्र मी अक्षरशः जागून काढली होती. ती अखंड बडबड करत होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं आपण फक्त गोळ्यांच्या ह्याच्यावर सुरुवात करूया, तिला आता ऍडमिट नाही करता येणार. पुन्हा मी योगिनीची मदत घेतली. नो डाऊट आमचे एफर्ट्स आहेत किंवा डॉक्टरांची पण जी काही ट्रीटमेंट होती ती त्याला लागू पडली. हे प्लस मी परत HPPची मदत घेतली आणि मला थोडंसं कुठेतरी मनात एक प्रकारचा कॉन्फिडन्स होता की नाही, आपण हे निभावू शकू. सो हे 2 अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. त्यातला पहिला एक्सपिरियन्स तर मी परत सांगते की तो खूप इम्पॉसिबल होता, कारण ह्याच्यासाठी माझं आता सगळीकडे कौतुक होत आहे खरं तर. तर त्याच्यासाठी मी तिथे आभारी आहे HPPच्या कम्युनिटीच्या आधारे. आणि आता मला परत हे आजचं लेक्चर करताना परत रिवाईज झालंय की कम्युनिटी आहे, तो माझ्याबरोबर आता कम्युनिटी अशी आहे जी खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन माझ्यासोबत सतत आहे. आणि ही भावना खूप सुखावह असते जेव्हा आपण अनेक येस, प्रॉब्लेम फेस करत असतो. आणि हे अनेक जे प्रॉब्लेम्स असतात ना, ते आपण सगळ्यांशी नाही डिस्कस करू शकत, नाही डिस्कस करू. कारण कोणाचा किती ऍक्सेप्टन्स असतो आपल्याला माहित नाही. पण ह्या कम्युनिटी बरोबर आपण जोडले गेलो आहात म्हणून मला खूप बरं वाटतंय. आणि अजून नवीन नवीन गोष्टी मला शिकायला पण आवडतील, ते बघू. पण हे 2 इन्सिडेंट्स खूप छान आहेत माझ्या लाईफ मधले. आणि असाच HPGचा आशीर्वाद माझ्यावर राहू दे, योगिनीचा पण. आणि थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच नीता. येस योगेश. अं, तिने आता एक जो भाग कम्युनिटी बद्दल जो सांगितला ना, जस्ट आय विल ऍड टू दॅट. ही जी कम्युनिटी आहे, HPPची जी काही कम्युनिटी आहे, तुम्ही जेव्हा एकदा या बाजूला याल ना, तुम्हाला कळेल. अशी जवळजवळ 250 मंडळी आहेत जी रोज HPP त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. आणि त्याचे त्याचे जे काही जी मजा आहे ते अनुभवतात. होतं काय ना, आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सगळ्यांना नाही समजत, घरच्या लोकांना नाही समजत, बाहेरच्यांना सोडून दे, नाही बोलू शकत आपण. बिकॉज आपण जे काही एक्सपिरियन्स करतो ते आपले पेन असतात, आपल्या बुटातले खडे असतात जे आपल्याला टोचत असतात. समोरच्याला कितीही सांगितलं तरी तो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला ऐकून घेईल, फार तर फार हा ठीक आहे रे जाऊ दे हे, इतकं म्हणेल. किंवा ऐकून घेतल्यानंतर आपली पाठ वळल्यानंतर त्याचं अजून पुढे काहीतरी करेल. ही जी कम्युनिटी आहे ना, इथे यातलं काहीही होत नाही. इथे स्ट्रेट अप हा प्रॉब्लेम आहे, याच्यावर हे काम कर, सॉल्व्ह कर, इतकंच होतं. नो गॉसिप, नो डिस्कशन, नो डम्पिंग, नथिंग. सो ऑब्व्हियसली प्रॉब्लेम्सवर कामच व्हायला लागल्यामुळे तुम्ही जिथे आहात, आणि मग त्याच्यामुळे होतं काय ना की मला त्रास होतोय, तो काय त्रास आहे हे समजून घेणारी 100 माणसं आहेत माझ्यासमोर, ती हेल्प करणारच आहेत मला. तो जो कम्फर्ट लेवल आहे, तो जो कॉन्फिडन्स आहे, तो जो एक बॉन्डिंग आहे ना, ते जे बॉन्डिंग आहे ते HPPच्या कुटुंबामध्ये खूप छान मिळेल तुम्हाला, हे नक्की. येस योगेश, सॉरी, बोलो. योगेश इज लाईक ताई मला कधी बोलायला देते. नाही नाही तसं काही. नमस्ते. नमस्कार. काय झालं, एक सेकंड, काय झालं? बोलो, तुमचा आवाज येतोय मला, आवाज येतोय? एकदम क्लिअर, बोला. मला म्हणजे व्हिडिओला काही डिस्प्लेला प्रॉब्लेम झाला असेल. माझं नाव योगेश दावल भक्त. माझ्या मिसेसने मे महिन्यामध्ये आपला कोर्स केला होता आणि तुम्ही ज्या पद्धतीने तिला मार्गदर्शन केलं
तिच्यातही इम्प्रुव्हमेंट आहेच. या व्यतिरिक्त 108 वेळा जे तुम्ही ऑडिओ ऐकायला सांगितलं होतं, तर ते मी सुद्धा रात्री झोपताना फॉलो करतो. आणि मिरॅकल म्हणजे की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही अशा पद्धतीचे एक्सपिरियन्स मला मिळत आहेत आणि मिळालेले पण आहेत. काही म्हणजे काही ठळक सांगायचे झाल्यास, मी आधीच्या कंपनीमध्ये होतो, तो प्रॉव्हिडंट फंड सुद्धा ट्रान्सफर होत नव्हता. काय करायचं म्हणजे किती फॉलोअप घेतला तरी नाही. आणि एका म्हणजे तो सडनली एका क्लिक म्हणजे एक मेसेज आला की झाला तुमचा पीएफ ट्रान्सफर आहे. हे सुरुवात केल्यानंतर असा अनुभव आला. आणि माझे अजून कलिग्स आहेत, ते फॉलोअप घेत आहेत, ते मला विचारतायत तू कसं केलंय सांग, काय केलंस? आमचं करून दे सगळं. पण मी म्हणलो अरे काही नाही, जो फॉर्म भरला तसंच झालं. म्हटलं आले ऑफिसमध्ये कलिग्स बरोबर किंवा सिनियर्स बरोबर ज्या त्यांच्या एक्सपेक्टेशन्स होत्या त्या कशा कम्प्लीट करायच्या, किंवा रोज असं एक दडपणाखाली आपण असतो की उद्या असं होणार मग तसं. पण हे 1 महिन्यापासून मी कंटिन्यू ऐकतोय. तर म्हणजे हा होऊन जाईल, काय काळजीचं का, ठीक आहे काय, आणि मार्ग निघत जात आहेत. तर मी मिसेसला म्हणलो की मला हे करायचंय, कारण तू त्यांना अमेझिंग. करतोय. थँक यू थँक्स. सो मच फॉर दिस चॉईस. ओके, थँक यू सो मच योगेश आणि स्वाती सुद्धा. आपल्या HPPच्या कुटुंबामध्ये अशी बरीच मंडळी आहेत जी अख्खी फॅमिलीच्या फॅमिली म्हणजे नवरा बायको मुलं आजी आजोबा सगळ्यांनी HPP केलेला आहे आणि अख्खं कुटुंब एकत्र बसून. हो हो मॅडम, आमची मुलं सुद्धा रात्री झोपताना ऐकतात. त्यांना सांगितलंय ते ऐकल्याशिवाय झोपत जाऊ नका, आणि ते कंटिन्युअसली फॉलो म्हणजे म्हणजे मुलगा माझा 11 वर्षाचा आहे, मुलगी 17 वर्षाची आहे. दोघही जण रात्री झोपताना ते ऐकल्याशिवाय हे करतच नाही, काही असू द्या झोपत हे करतात. क्या आणि आम्हाला तुम्ही मिसेस म्हणली की तुम्ही स्वतः म्हणत जा, पण आम्ही तुमच्या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये ऐकल्यानंतरच ते सॅटिस्फॅक्शन मिळतं, खरं सांगतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो थँक्स नाही, आम्हीच थँक्यू म्हणतो की तो म्हणजे अशा पद्धतीत का म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करणारे कोणी भेटलं. आणि तुम्ही जे मध्ये आत्ता सुरुवातीला सांगितलं की यापूर्वी अशा रिलेटेड कोर्सेस किंवा काही हिलिंगचे किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा काही असं कोणी केलंय का? मी तरी कॉर्पोरेट लेवलला मी बरेच हिलिंग वगैरे नाही, पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असे अरेंज केले किंवा अटेंड पण केलेत. पण या पद्धतीचं जे सिम्पल इझी टू अंडरस्टँड आणि कोणत्याही सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर काढणारं, मग तुम्ही मानसिक, आर्थिक किंवा कौटुंबिक या कुठल्याही सिच्युएशनला तुम्ही फेस कराल अशा पद्धतीचं हे सोपा जे तुम्ही रचना केलेली आहे याची, आणि खूपच म्हणजे फायदा होतोय त्याचा, आणि कुठल्याही वयाला अक्षरशः. येस, ऍब्सोल्युटली. आपल्याकडे अक्षरशः म्हणजे HPP फॅमिलीमध्ये 7 वर्ष ते 70 वर्ष एवढ्या सगळ्या वयोगटातली मंडळी आहेत आणि थँक्यू सगळ्यांना सो मच. त्यांच्या त्यांच्या लेवलवरती हे व्यवस्थित पोचतं जमतं. आय डोंट नो, फ्रँकली सांगू तर तुम्ही म्हणताय पण ह्याच्यात माझं काहीच नाही. हा कोर्स जन्माला कसा आलाय आणि जे काही त्याच्यातनं घडतंय ह्याच्यात माझं काहीही नाही. हे जे बाजूला बसलेत बरोबर. सगळं श्रेय खरंय आहे. खरंय. सो दिस इज समथिंग दॅट ही टेक्स केअर म्हणजे ऑफ. आता वेळ नाही घेत जास्ती, हे आपल्याला कधी कधी असंच होतं हे नको आहे किंवा काय, ते कधी ते बाजूला होतात किंवा कोण कधी येऊन मदत करतं म्हणजे आपल्याला कळणार पण नाही. अशा पद्धतीत एक्सपिरियन्स आपल्याला त्याचा येतोय. करेक्ट, करेक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मॅडम, मच. थँक्यू सो मच मॅम. लुकिंग फॉरवर्ड टू सी यू इन द क्लास. थँक्स. येस प्राजक्ता. बरं, जी मंडळी नव्याने पहिल्यांदाच ऐकतायत हे सेशन म्हणा किंवा जे काही, खरं सांगते मी यातल्या कोणालाही मेसेज सुद्धा केला नव्हता तुमचे फीडबॅक शेअर करा. हा त्यांचाच आनंद आहे जो त्यांना शेअर करायचा आहे तुमच्याशी. सो येस प्राजक्ता बोलो. ऍक्च्युली थँक्यू. हे सेशन आधी जॉईन करून तुला बघून मला प्रचंड आनंद होतोय. लाईव्ह मध्ये, व्हिडिओमध्ये तर आपल्या बघतोच आपण वेगवेगळ्या, आणि सगळ्यांचे फीडबॅक ऐकल्यावर मी का गप्प बसू असा मला प्रश्न पडला. आणि सुरुवातीला मेन म्हणजे ना लॅपटॉपचा कॅमेरा चालू होत नव्हता. मी 2 वेळेस लॉग आउट करून लॉग इन केलं होतं. आत्ताच्या सेशनच्या वेळेच सांगते. मी लगेच इकडे HPP सुरू केलं आणि मॅजिक असं झालं की दुसऱ्या मिनिटाला कॅमेरा सुरू झाला. आणि सगळ्यांनी इतके छान छान फीडबॅक शेअर केले. मी माझे फीडबॅक तर रोजच्या रोज वेगवेगळे, म्हणजे मी सगळे शेअर सुद्धा करत नाही, पण जे इम्पॉर्टंट आहेत ते मात्र मी ग्रुपवरती ऑलरेडी शेअर केले रिगार्डिंग माझं ऑपरेशन किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी होत्या. पण आता तर असे एक एक एक्सपिरियन्सेस छान येत आहेत की
कालचीच तुझी पोस्ट, अनवॉन्टेड लोक ऑटोमॅटिकलीच बाजूला जातात. म्हणजे एनर्जीनी ऑटो इतकं, म्हणजे मला बिलीव्ह होत नाहीये की आपल्याला दिसताना तो चेहरा इतका छान दिसतो की तो चेहरा आपल्यासाठी योग्य नाही हे युनिव्हर्स डिसाईड करतं की येस हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये. सो ते ऑटोमॅटिकली बाजूला होते. आणि मेन म्हणजे काय होतंय ना ताई, की तू जसं म्हणाली होतीस तेव्हा एप्रिल 2025, आता ऑलमोस्ट 3-4 महिने झाले, की एनर्जी ठरवेल पहिलं काय क्लिअरिंग होणं गरजेचं आहे. सो माझं सगळ्यात पहिलं क्लिअरिंग झालं, माझ्या रिलेशनशिप मधले जे इश्यूज होते त्यातले अगदी येस, 50% ते तुझ्या सॉल्व्ह झाले. बॅच मध्येच झाले होते. बॅच तेव्हा झाले. आणि आता अशी केस आहे की मी त्यावर माझ्या घरी सुद्धा एकदा जाऊन आले. म्हणजे जे मला घरी जाणं बंद, म्हणजे नाही अलाउड होतं. सो ते इतकं माझ्यासाठी, म्हणजे त्या दिवशी मी लिटरली रडले. मी तो एक्सपिरियन्स शेअर करणार होते पण माझी हिंमत होत नव्हती ते टाईप करून पाठवावं, इतकं ते ओव्हरवेल्मिंग मला होतं. सो मी तर सगळ्यांना हेच सांगेन की माझंही आधी असं होतं की मला माझा मनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता, बट एनर्जीने डिसाईड केलं की तुझं रिलेशनशिप होणं जास्त गरजेचं आहे. सो ते इतकं छान झालंय आता. आणि रोजच्या रोज हिलिंग करता करता, किंवा आपले जे काही सर्कल ऑफ एक्सिलन्स आहे, आता मे बी इथे लोकांना माहित नाहीये, इथल्या म्हणजे नवीन मंडळींना माहित नाहीये, आले की ते करायला ते करायला लागल्यापासून ना माझं इतकं क्लिअरिंग होतंय. म्हणजे मे बी मला वाटतं मी आता 10-15 दिवसच झालं करतेय, पण इतकं पर्च सुद्धा होतंय प्लस, आणि इतकी छान एनर्जी नवीन येते. आता असं होतं की यादीवर सुद्धा डबल काम होतंय, जे सुरुवातीला होत नव्हतं. सो खूप छान छान अनुभव तुम्हाला सगळ्यांना येतील. मी रेकमेंड नक्कीच करेन. आणि ताई जसं म्हणाली, ताईने अजिबात बोलायला आम्हाला कोणालाही सांगितलेलं नाहीये, हे आमचेच अनुभव आहेत. जसं जसं आपण करत जातो ना, तसं एनर्जी बरोबर क्लिअरिंग करत जाते आपलं. आणि ते माझ्या बाबतीत खूप छान झाले. अँड आय एम व्हेरी हॅपी. मी खूप छान आणि वाटतच असलं आता तुला बघून. तू बोललीच होतीस, तू नको ठरवूस, तुला युनिव्हर्स विल डिसाइड व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू इट. येस, थँक्यू सो सो मच. थँक्यू थँक्यू. सो मच. नवीन मंडळी, कोर्स बद्दल प्रश्न असले तर विचारा. फीडबॅक जर मी सुरू ठेवले ना तर तुमचे प्रश्न राहतील बाजूला. येस किती बोलो. मला आता प्राजक्ताच्या रिलेटेडच सांगायचंय. तिनं जसं सांगितलं ना कालच्या पोस्टवरून, माझा आवाज येतोय? हो येतोय, बोल ना. की आपल्याला आयुष्यात नको असलेली माणसं दूर जातात. तर अशीच एक माझी मैत्रीण आहे, म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको, नवऱ्याच्या मित्राची बायको. तर ती ना, तिचं माझं खूप छान असं बॉन्डिंग होतं सुरुवातीला, आणि अचानकच एकाएकी तिनं पूर्ण म्हणजे कॉन्टॅक्टच बंद केला. ती ऑलमोस्ट 8-10 महिन्यातनं एखादा मेसेज, जेव्हा मी एकदा 10 वेळा करीन त्याच्यावरती एकदा रिप्लाय करायचे. तर हे असं का होतंय म्हणून मी खूप विचार केला की इतकं सगळं छान होतं, आणखीन हे असं का होतंय. आता योगिनी ताईची आणि माझी ओळख गेल्या 4-5 वर्षापासून आहे. पण त्या सुरुवातीला मी थोडे तिचे जे सुरुवातीचे कोर्सेस होते ते मी फॉलो केले होते. पण ही माझ्या आयुष्यातून अशी एकदम का गायब झाली आहे, तर तो कालची पोस्ट वाचल्यानंतर मला ते क्लिक झालं. कदाचित त्या केसमध्येच, म्हणजे त्या भागातच बहुतेक हे येत असेल की तिचं माझ्या आयुष्यात जास्त असणं योग्य नाहीये, म्हणून ती बाहेर आहे माझ्यापासून, असं कालची पोस्ट वाचल्यानंतर लक्षात आलं. येस. आणि ती ज्यावेळी पण माझ्याशी बोलायची ना, की घरातलं सगळं इमोशनल डम्पिंग व्हायचं, तर कदाचित त्याच्यासाठी ती माझ्यापासून लांब गेली असेल असं वाटते. कारण ऑलरेडी माझ्या आयुष्यात खूप गोंधळ सुरू आहे, तर दुसऱ्यांचा त्याच्यात आणि भर कशाला. तर त्याच्यामुळे कदाचित ती लांब गेली बहुतेक. येस. तर मला असं तिचे इंस्टाग्रामवर, फेसबुकवर सगळ्या बाकीच्या मैत्रिणींबरोबर फिरतानाचे फोटो बघून खूप वाईट वाटायचं की ही माझ्याशी का नाही भेटत, मला का बोलत नाही, आणखीन बाकी सगळ्यांबरोबर फ्री असते. तर त्याचं उत्तर कालच्या पोस्टवरून मिळालं. त्यामुळे आता मी तो एक माझा जो काही म्हणजे इमोशनल ट्रॉमा म्हणावं, तर त्यातनं आता बाहेर पडले त्या एका ह्याच्यातून. थँक्यू सो मच. अमेझिंग. असंच डिक्लटर व्हायला लागतं. जे श्वेताने इनबॉक्स मध्ये विचारलंय त्यात तो सुद्धा त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे की कोणाला त्याची असे जाणीव नाही. लोक आपल्या आजूबाजूला हवेत का, मग ते सोशल मीडियावर असो, प्रत्यक्ष आयुष्यात असो. सी, फेसबुकवर तुम्ही त्यांना अनफ्रेंड करायचा ऑप्शन आहेच तुमच्याकडे. प्रत्यक्ष आयुष्यात असतील तर तुम्ही कितीच त्यांना थांबवणार आहात, है ना. त्यामुळे अशा हे लोक राहणारच आहेत. आणि म्हणजे एक गेला तर दुसरा येईल, दुसरा गेला तर कदाचित अजून कोणी येतील. आपली फ्रिक्वेन्सी एवढी अपग्रेड करत नेणं, जेणेकरून हे लोक निगेटिव्ह असले, इतर त्यांच्या संबंधांमध्ये निगेटिव्ह असले, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये निगेटिव्ह असले, तरी सुद्धा आपल्यापर्यंत ती निगेटिव्हिटी येता कामा नये. जग सुधारायसाठी हे नाही शिकायचं आपण, राईट. सो ते फ्रेंड लिस्टमध्ये राहावेत, ते आपल्या सर्कलमध्ये राहावेत, प्रत्येकाचा चॉईस आहे. टॉक्सिकच माणूस आहे, सतत निगेटिव्हच बोलतो, तर त्याला तुम्ही जसं घरात घेणार नाही तसं सोशल मीडियावर सुद्धा घरात घेऊ नका. दॅट इज ओके. पण असं किती जणांना तुम्ही अनफ्रेंड ब्लॉक करत राहणार आहात? इट्स नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल ना.
कारण ते करत असताना प्रत्येक वेळेला आपलं लक्ष पण कुठे जात आहे, निगेटिव्ह गोष्टींकडेच जात आहे. सो तेच मल्टिप्लाय होणार आयुष्यामध्ये. त्यामुळे ते न करता तुमचीच फ्रिक्वेन्सी एवढी वाढवत न्यायची, HPP करून स्वतःचं हिलिंग एवढं करायचं की असे लोक तुमच्या आयुष्यातून आपोआप नाहीसे झाले पाहिजेत, तुम्ही वाईट न होता. हे महत्वाचं आहे. येस श्वेता, उत्तर मिळालं? हो, मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता अ, मागे म्हणजे आता त्या ताईने सांगितलं तसं की तिच्या आयुष्यातून नको असलेले लोक गेले. तर मला माझ्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्याचा गिल्ट मला येतो की का बोलत नाही हे लोक माझ्याशी. तर हे जे गिल्ट आहे हे निघेल का या नक्कीच. कोर्सने? नक्कीच. तुमच्यासाठी जे जे निरुपयोगी आहे, तुमच्यासाठी जे जे त्रासदायक आहे, ते सगळं HPP बाजूला करायला सुरुवात करतं. येस. ओके. आणि का गरजेचं असतं हे? जर हे सगळं त्या गिल्टचा तुम्हाला आज काय उपयोग आहे, घटना केव्हा घडली असेल, तेव्हापासून बोलणं बंद झालं असेल, अजूनही ती घटना तुमच्या मनामध्ये रिप्ले होत राहते. नाही, म्हणजे घटना घडलीच नाहीये, नेमकं झालं काय हे मला माहितीच नाहीये. पण असं झालं की काही घटना काही ऍज इन मैत्रिणी. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळलं की अरे ही माझ्याशी आता वेगळं वागते, की हा माझ्याशी वेगळं हा. वागतो, पूर्वीसारखा नाही वागत आहे, तो जो पहिला धक्का बसला ना, हम्म. तोच अजूनही तुम्ही रिलीव्ह करता, तोच हा. मोमेंट पुन्हा 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 क्रिएट होतोय लाईफमध्ये. आणि हम्म. त्यातून काय झालंय ते माहीतच नाहीये, उत्तर समोरून मिळालं नाही, तुमचंच डोकं कॅल्क्युलेट करते, माझ्याकडनं काही चुकलं असेल का, मी बोलण्यात काही गडबड केली असेल का, मी तेव्हा काहीतरी केलं होतं त्याच्यामुळे असं झालं का. स्वतःच चालू आहे सगळं आणि प्रत्यक्ष. अशा व्यक्तींना म्हणजे अशा काही मैत्रिणी किंवा मित्र आपण त्यांच्या म्हणजे असं काही झालं नाही तरी त्यांनी बोलणं बंद केलं किंवा आता जसं रिप्लाय करत नाही किंवा जे काय असेल बोलणं होत नाही आणि ते लोक फेसबुकला मात्र आपल्याशी कनेक्टेड असतात आणि तिथे आपल्या सगळे अपडेट आपले घेत असतात की हिच्या आयुष्यात नेमकं चालू काय आहे. यांना यांना पण काय म्हणते मी माहितीये, मी ना अशी खूप वेगवेगळ्या लोकांना नावं देत असते. हे कॅटेगरीज असतात या सगळ्या. सो हे अब्दुल्ला लोक असतात. माहिती ते गाणं, अच्छा. मेरा नाम है अब्दुल्ला सबकी खबर रखता हूँ, अमिताभ बच्चनच्या अच्छा. फिल्मातलं गाणं, एक अब्दुल्ला नावाचे कॅरेक्टर असतं. शोधून बघा, युट्यूबला गाणं मिळेल. सो हे असे लोक असतात, त्यांना खबर सगळी पाहिजे असते, स्वतःचं काही सांगायचं नसतं. इफ यू आर कम्फर्टेबल, येऊ दे त्यांना बातमी तुमची, कळू दे त्यांना की अरे ही पूर्वी अशी होती आणि इतकी चेंज झाली, हिला फरकच नाही पडत आहे मी कसंही वागलं तरी. अहो कम काय केलंय नाही. आपण सुद्धा, आपण का प्रेशर घ्यायचं ना निगेटिव्ह लोकांच्या नेगेटिव्हिटी, त्यांच्याकडे राहू दे ना, ती आपण कशाला ती ओढवून घ्यायची आपल्यावर. सिंपल आहे. बरोबर. येस, थँक्यू. हे सगळं नॉन प्रोडक्टिव्ह, निरुपयोगी आणि अजिबात अनावश्यक अशा गोष्टी आहेत ह्या. त्यामुळे ह्या खरंय. जेवढ्या लवकर तुम्ही मनातून, एनर्जी बॉडीमधून तुमच्या काय होतं ना, ह्या सगळ्या गोष्टी, हे गिल्ट, हे रिग्रेट, हे सगळं आपल्या पेशी पेशी लेवलवरती साठलेलं असतं. ज्यांना ज्यांना असे कोणी एकही व्यक्ती आयुष्यात आहे ना की ती अशी का वागते हे मला कळत नाही आणि मला भयंकर त्रास होतो, असं जर माणूस असेल, आज झोपण्याच्या आधी त्या माणसाचा विचार करा. ओके, डोळ्यासमोर आणा त्या माणसाला. मी आत्ता घेत नाही ही ऍक्टिव्हिटी कारण आपला वेळ संपत आलाय. त्या माणसाला डोक्यात इमॅजिन करा, डोळ्यासमोर इमॅजिन करा आणि फिजिकल बॉडी पूर्ण स्कॅन करा तुमची. तुमचं शरीर तुम्हाला सांगेल की कुठला भाग दुखायला लागतो त्या माणसाच्या विचाराने. बिकॉज त्या ठिकाणच्या पेशींमध्ये त्या मेमरीज, तो ट्रॉमा स्टक असतो. तुमचं शरीर किती गोष्टी स्टोअर करतं तुम्हाला माहित पण नाही. येस. सो आपल्या शरीराला ह्याच्यापेक्षा बेटर लाईफ डिझर्व करतं ना ते. आय नॉट, कशाला उगाच भाडे करू असे कुठे कुठे ठेवायचे सगळे. Yes. हो, होतोच. म्हणजे संध्या जे म्हणतात की काही लोकांचा, काही नात्यांचा, बरं हे मित्रमैत्रिणी असतील तर ठीक आहे, त्यांना टाटा बाय बाय करणं सोपं आहे. नात्यातच माणूस असेल, घरातच माणूस असेल, कुटुंबातच माणूस असेल तर काय करणार आहात. सो तुम्हालाच तुमची इम्युनिटी वाढवावी लागणार. येस, स्पिरिच्युअल इम्युनिटी म्हणा, एनर्जेटिक इम्युनिटी म्हणा, काही म्हणा, ते तुमचं तुम्हालाच वाढवावं लागणार, त्याला काही पर्याय नाही. ओके. येस. चलो. सो आय थिंक प्रश्न सगळे झाले असावेत. येस, करेक्ट. काढायचं कसं त्यांना म्हणण्यापेक्षा ना, आपण ते आजूबाजूला असताना आपल्यावर परिणाम करून न घेता जगायचं कसं, हे HPP तुम्हाला त्या दिशेने नेणार. येस, नक्की. संध्या तुम्हाला शक्य असेल तर अनम्यूट करा, तुमचे सगळे प्रश्न घेऊया आपण. ठीक आहे संध्या, हँड रेज करा म्हणजे तुम्हाला मला अनम्यूट करता येईल. येस.
ऍक्च्युली मी थोडी आजारी आहे, माझा आवाज पण निघत नाहीये, ओके. त्याच्यामुळे मी हा बरं बरं, ठीक आहे, मी उत्तर देते तुमचा आत्ताचा जो प्रश्न आहे त्याचा. येस, ऑफकोर्स मुलांच्या एज्युकेशनल प्रगतीमध्ये सो इमिजिएट कुटुंब, तुमची कार्मिक नाती जी काही आहेत ना, कार्मिक नाती म्हणजे काय असतात? आपल्या आधीची पिढी ज्यांनी आपल्याला जन्माला घातलंय, आई वडील आपले, आपली भावंड जी जन्मतःच आपल्याशी जोडले गेलेली आहेत, आणि आपली मुलं आणि आपला जोडीदार, ओके, नवरा किंवा बायको आणि आपली पुढची पिढी, हे आपले कार्मिक नाती असतात. या सगळ्यांचंच हिलिंग तुम्ही एचपीपी विथ योगिनी या टेक्निकने करू शकणार आहात. सो त्यांचं फक्त एज्युकेशन नाही, त्यांना चांगली संगत मिळावी, विचार चांगले राहावे, हेल्थ चांगली राहावी, या सगळ्यासाठी तुम्हाला एचपीपीची मदत घेता येईल. ओके. मात्र सुरुवातीला सांगितलं तसं की ह्याला त्याला तिला त्याला मदत करण्यासाठी म्हणून मी हे शिकू का, तर उत्तर विल बी आधी स्वतःवर काम करा. आग्रहाने आणि हक्काने सांगेन मी की स्टार्ट विथ युअर ओन सेल्फ. आपल्याला वाटतं की यांचे 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 प्रॉब्लेम झाले ना की मी छान होणार, माझं मन शांत होणार, मला आनंद होणार. असं नसतं, असं अजिबात नसतं. का नसतं ते एचपीपीच्या सेशन्स मध्ये समजेल तुम्हाला. येस. सो कोणाला तरी मदत करता यावी म्हणून हे शिकण्यापेक्षा माझं आयुष्य मला जास्त छान करायचंय म्हणून हे शिका. आपोआपच तुमच्या आजूबाजूच्यांची मदत बाय डिफॉल्ट होणार आहे. ओके. चलो, लास्ट 5 मिनिट्स ईएफटी घेऊया पटकन. येस, चलो, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करा. ओके. शांत बसा एका ठिकाणी, हिंडत फिरत नाहीये बहुतेक तरी कोणी दिसत नाही हिंडता फिरताना, पण एका ठिकाणी बसा आणि ईएफटी करायचंय. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून ठेवला तर मी काय करते हे दिसेल का? नसेल दिसणार तर मग राहू दे. ओके, बट शक्यतो चष्मा काढून ठेवला तर बरं होईल. ओके. ईएफटी काय आहे तर आपल्या शरीरावरती 9 पॉइंट्स आहेत. ठीक आहे. पहिला पॉइंट इथे असतो, तळहाताचा जो कडेचा भाग आहे. सगळ्यांना माझा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे ना? ओके. येस, मी पिन केलंय स्वतःला, सो तुम्हाला दिसेल मी आता. हा पहिला पॉइंट आहे. ठीक आहे. दुसरा पॉइंट आपल्या भुवयांच्या सुरुवातीला आहे, जिथे आपल्या आयब्रोज चालू होतात तिथे. ओके, दोन्ही बाजूला. सो हे डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूना पॉइंट्स असतात. तिसरा पॉइंट आयब्रोज जिथे संपतात तिथे आहे. ओके, हे ॲक्युपंक्चर सारखे असे छोटे पॉइंट्स नाहीयेत. साधारण जागा जरी कळली ना तुम्हाला तरी ठीक आहे. ओके, इथे तिसरा पॉइंट इथे. चौथा पॉइंट इथे दिसतंय, बोट कुठे ठेवलंय मी? आपल्या गालाचं जे हाड असतं ना तिकडे. ओके, डोळ्याच्या कोपणीखाली जिथे गालाचं हाड सुरू होतं, म्हणजे हे जे हाड सुरू होतं तिथे. त्याच्यानंतरचा पॉइंट पाचवा, 2, 3, 4, पाचवा पॉइंट इथे आहे, नाक आणि वरचा ओठ यांच्यामध्ये. सहावा पॉइंट इथे आहे, खालचा ओठ आणि हनवटी यांच्यामध्ये. त्याच्या पुढचा पॉइंट इथे कॉलर बोन असतं माहिती, आपल्या इथे हाड लागतात. ओके, तिथे असतो. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे आठवा, तो आपल्या बरगड्या मागे जिथे जातात. ओके, इथे नाही, इथे. क्लिअर दिसतंय? ओके, इथे पुढचा पॉइंट आहे आठवा. आणि 9वा पॉइंट इथे आपल्या टाळूवर असतो. ठीक आहे. सो आपण टॅपिंग करताना या सगळ्या पॉइंट्सना 3 वेळा टॅप करणार आहोत क्रमाने. मला बघत बघत तुम्ही केलं की बरोबर जमणार आहे, काही काळजी करायची गरज नाही, एकदम सोपं आहे. करायचं काय आहे, सुरुवात करण्याआधी आता तुमची पूर्ण बॉडी स्कॅन करा. ओके, आणि कुठे काही दुखतंय का ते फिगर आउट करा. त्या दुखण्याची इंटेन्सिटी किती, तीव्रता आहे, किती त्रास होतोय, ती इंटेन्सिटी. दुखणंच चेक करा. हा, माझा क्रॉनिक प्रॉब्लेम आहे, मला अधूनमधून मायग्रेन होतं ते नाही. आत्ता तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये जो त्रास होतोय तो आपल्याला पाहिजे. गुडघे दुखतायत, ऍसिडिटी झाली आहे, खांदे दुखतायत, आज खूप वेळ उभं राहिलो, कंबर दुखतीये, टाचा दुखतायत. दुखणं जे तुम्हाला आत्ता जाणवत आहे फिजिकल बॉडीमध्ये, त्याची इंटेन्सिटी 0 ते 10 ह्या स्केलवर चेक करायची आणि तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ओके, ऍक्टिव्हिटी झाली की मला सगळ्यांकडनं आधीची आणि नंतरची इंटेन्सिटी हवी आहे. झालं, सगळ्यांचं लिहून झालं? स्टार्ट करूया. ओके, नाऊ करायचं काय आहे हे आज अगदी बेसिक शिकवणार आहे. एचपीपी कोर्समध्ये ईएफटी बद्दल अख्खं सेशन असतं.
त्याच्यात तुम्हाला त्याच्या मागचं सगळं लॉजिक आणि काय काय त्याच्यामध्ये करायचं, तुम्ही कसं वापरायचं स्वतःच्या प्रॉब्लेमसाठी, हे सगळं शिकवतो आपण. आत्ता अगदी बेसिक आपण करणार आहोत, बेसिकेस्ट बेसिक. ठीक आहे. सो सुरुवात करताना मी काय म्हणणार आहे, माझा हा प्रॉब्लेम म्हणजे काय, लेट्स से मी गुडघे दुखतायत त्यावर काम करते. कोणाचे गुडघे दुखतायत का? कोण आहे गुडघे दुखतंय असं? प्लीज कॅमेरा ऑन करा. ओके, ठीक आहे. सो जो कुठला प्रॉब्लेम तुम्ही आयडेंटिफाय केला आहे, ओके, जो कोणता प्रॉब्लेम तुमचा, तुम्ही फिजिकल प्रॉब्लेम दुखण्याचा आयडेंटिफाय केला आहे, माझा हा प्रॉब्लेम म्हणजे माझे हे गुडघे दुखणं किंवा माझी ही ऍसिडिटी, माझी ही डोकेदुखी, जे काही असेल ते आत्ता जरी माझ्या आयुष्यात आहे, तरीही मी स्वतःचा पूर्ण आणि आदराने स्वीकार करत आहे. ओके, हे म्हणायचंय. माझं माझ्यावर पूर्ण प्रेम आहे, हे दुसरं वाक्य. ओके, ही दोनच वाक्य आपण म्हणणार आहोत. मी माझा पूर्ण, हे जरी दुखणं माझ्या आयुष्यात आहे, तरीही मी स्वतःचा पूर्ण आदर आणि पूर्ण स्वीकार करत आहे. माझं माझ्यावर पूर्ण प्रेम आहे. क्लिअर झालं? इथे टॅप करताना मी हे म्हणणार आहे. आणि पुढच्या सगळ्या पॉइंट्सना टॅपिंग करत करत आपण माझं हे दुखणं, जे काही मी म्हणत जाईन ते माझ्या पाठोपाठ म्हणत चला, जास्त सोपं करूया आपण. चलेगा? लेट्स स्टार्ट. व्हिडिओ सुरू करा ज्यांना शक्य आहे त्यांनी. ज्यांना बरं नव्हतं, आता कोणीतरी म्हणालं की मला बरं नाहीये, त्यांना जर शक्य असेल तर प्लीज हे करा. ओके, चेक युअर इंटेन्सिटी, काय फरक पडतोय तुम्हाला. लेट्स स्टार्ट. माझं हे दुखणं जरी माझ्या आयुष्यात आत्ता आहे, तरीही मी स्वतःचा पूर्ण आदर आणि स्वीकार करत आहे. माझं माझ्यावर प्रेम आहे. माझं हे दुखणं जरी माझ्या आयुष्यात आत्ता आहे, तरीही मी स्वतःचा पूर्ण आदर करत आहे, स्वीकार करत आहे. माझं माझ्यावर प्रेम आहे. लेट्स स्टार्ट. फर्स्ट पॉइंट, माझं हे दुखणं. नेक्स्ट पॉइंट, माझं हे दुखणं. नेक्स्ट पॉइंट, माझं हे दुखणं. नेक्स्ट पॉइंट, माझं हे दुखणं. रिलीज, रिलीज. नेक्स्ट पॉइंट, रिलीज. नेक्स्ट पॉइंट, रिलीज. नेक्स्ट पॉइंट, रिलीज. Completely release and release. And release. And release. And release. Breathing slowly सुरू ठेवा. And release. Next point. And release. Last round. Release. Release. Next point. Release. Next. Release. And next. Release. Next point. Next.
लेट्स क्लोज. परत पहिल्या पॉइंटवर यायचंय. मला आता खूप रिलॅक्स वाटतंय. आय एम फिलिंग बेटर अँड आय एम फिलिंग गुड अँड ग्रॅटिट्यूड. दोन्ही हात एकामेकावर जोडायचे आणि पुन्हा एकदा जे काही दुखणं तुम्ही आयडेंटिफाय केलं होतं त्याची आताची इंटेन्सिटी परत एकदा चेक करायची 1 ते 10च्या स्केलवर. ओके. चॅटबॉक्स मध्ये मला आधीची आणि नंतरची इंटेन्सिटी, तुमचं दुखणं काय होतं ते सांगितलं तर अजून छान, पण आधीची आणि नंतरची इंटेन्सिटी सांगा. बिफोर काय होता नंबर आणि आफ्टर काय नंबर होता. विशेषतः नवीन मंडळींनी चेक करा आहे. थँक्यू स्मिता. ओके, थँक्यू. येस, अर्चना, अतुल सर, अनिरुद्ध, सुजीत. ओके, awesome. ओके, थँक्यू दीपाली. थँक्यू तृप्ती. थँक्यू श्वेता. थँक्यू मीनल. कळलं सेल्फ हेल्प आणि सेल्फ हिलिंग आपण कसं करू शकतो. इतकं सोपं आहे हे. हे दुखणं जावं किंवा कमी व्हावा याचा त्रास म्हणून एरवी तुम्ही काय केलं असतं. ज्यांचा 8-9 आकडा आहे त्यांनी सांगा बरं. अगदीच सहन होत नाहीये तर पेनकिलर शोधली असती ड्रॉवर उघडून. हो ना. कुठे गेलं पेन. येस. सो इतक्या सहज आणि सोप्या टेक्निक्स शिकून तुम्ही तुमची स्वतःची मदत कुठेही करू शकता. कुठेही. थँक्यू सो मच अरुंधती. येस, व्हायब्रेशन्स जाणवू शकतात कारण तो भाग हील होतोय तुमचा. सो डोंट वरी, थोड्या वेळाने ते सेटल होणार. पाणी प्या अगदीच वाटलं तर. ओके. ज्यांना ज्यांना असं बॉडीमध्ये खूप काही शिफ्ट होतंय असं वाटतंय त्यांनी पाणी प्या. शांत बसा. शरीराला थोडा वेळ द्या जे काही शिफ्ट होतंय, जे चेंजेस होत आहेत ते अनुभवण्यासाठी. आणि देन यू कॅन गो बॅक टू द रुटीन. 5-1 मिनिटं वेळ द्या स्वतःला. दॅट इज इनफ. ओके. सो थँक्यू सो मच एव्हरी वन, ज्यांनी ज्यांनी या सेशनमध्ये त्यांची एनर्जी कॉन्ट्रीब्यूट केली आहे. दॅट मीन्स जे बोलले, जे नाही बोलले, जे सेशन नंतर ऐकणार आहेत किंवा जे सेशन आत्ता ऐकतायत, सगळेच. कॉन्ट्रीब्युशन इज नॉट ओनली वर्बल ऑर ऍक्शन मधलं. तुमच्या प्रेझेन्सचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा अशा गोष्टी पार पाडण्यासाठी महत्वाचं असतं. सो डीपली ग्रॅटिट्यूड फॉर दॅट. येस, रेकॉर्डिंग मिळणार आहे तुम्हाला. 8591801221 जो नंबर मी सांगितला ज्याच्यावरून तुम्हाला HPP कोर्सची मदत माहिती मिळाली आहे. परफेक्ट संध्या. मजा आली ना. बरं झालं अटेंड केलं ते. सो ज्या नंबरवरून तुम्हाला ही सगळी माहिती मिळाली आहे, चॅटबॉट नंबर जो आहे, मी त्याच्यावरती लिंक शेअर करेन. ओके. ही यूट्यूब लिंक असेल त्यामुळे ती तुम्ही बघा किती वेळा. तो पब्लिक व्हिडिओ असणार आहे, कायमसाठी अवेलेबल असणार आहेच आहे. आणि तो तुम्ही शेअर केलात इतरांशी तरीही चालणार. ओके. सो मनापासून धन्यवाद प्रत्येकाचे, ह्युमन आणि नॉन ह्युमन बिईंग्सचे, ज्यांनी हे सेशन एवढं छान पार पडलं. पुढच्या आठवड्यामध्ये HPP कोर्समध्ये तुमच्याशी भेट होईलच. येस. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट एव्हरीवन. थँक्यू.